नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वी मधील सामान्य विज्ञान जो विषय आहे, तर या सामान्य विज्ञान या विषयावर आपण जे लेक्चर आहे, तर या लेक्चरवर ही प्लेलिस्ट जी आहे तर ती क्रिएट केलेली आहे. तर या प्लेलिस्टमध्ये आपल्याला बघा, प्रत्येक जो पाठ आहे तर त्या एका पाठावर संपूर्ण एक लेक्चर असणार आहे. त्यामध्ये तुमचे घटक असतील, त्यामध्ये उपघटक असतील, कृती, जे काही नवनवीन गोष्टी आपल्याला ज्या पाठामध्ये शिकायच्या आहे तर त्या आपण त्या या लेक्चरमध्ये शिकत असतो. तसेच बघा, पाठाखालील स्वाध्याय जो आहे तर त्या स्वाध्यायाचा पण अभ्यास करत असतो. तसेच उपक्रम असेल तर ते उपक्रमाविषयी सुद्धा आपण माहिती घेत असतो. अशा प्रकारे आपण संपूर्ण जो पाठ आहे तर त्या पाठाचा अभ्यास आपण एका लेक्चरमध्ये करत असतो. तर आतापर्यंत बघा कोणकोणते पाठ झालेले आहेत तर ते बघूयात. सुरुवातीला आपण जे अनुक्रमणिका जे आहे तर ते अनुक्रमणिका बघूयात. या ठिकाणी बघा, जो पहिला पाठ आहे बघा, या ठिकाणी नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर पुढचा जो पाठ आहे सजीव सृष्टी हा आपण बघितलेला आहे. तिसरा पाठ आहे सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण. त्यानंतर बघा आपत्ती व्यवस्थापन. त्यानंतर जो पाचवा आहे पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म, याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर बघा आता जो पुढचा पाठ असणार आहे 6 नंबरचा, पदार्थ आपल्या वापरातील. आता जे आपण आजूबाजूला जे आपण वस्तू बघत असतो, जे पदार्थ बघत असतो, जे तुम्हाला डोळ्यात दिसतात. आता तुम्हाला माहिती आहे पदार्थाची किती अवस्था आहे, 3 अवस्था आहे, स्थायू, द्रव आणि वायू. या अवस्थेमध्ये जे काही तुम्हाला गोष्टी आढळत आहेत तर त्या सर्व काय आहेत, पदार्थ आहेत. मग या पदार्थामध्ये आपल्या वापरामध्ये कोणकोणते पदार्थ येतात तर हेच आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. सर्वांनी पेज नंबर जो आहे तर किती, 42 नंबर पेज तुम्हाला काढायचं आहे. बघा 42 पेजेस व या ठिकाणी हा जो पदार्थ आपल्या वापरातील हा पाठ जो आहे तर हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी बघा, पदार्थ आपल्या वापरातील. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आता तुम्ही बघा दैनंदिन जीवन जगत असताना सकाळपासून तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवन जगत असताना तुम्हाला जे काही सभोवताली ज्या वस्तू दिसतील, पदार्थ दिसतील, ज्या काही वस्तू तयार केलेल्या दिसतील, ह्या सर्व काय आहे तर या जे नैसर्गिक पदार्थ आहेत तर त्या नैसर्गिक पदार्थापासून बनलेल्या तुम्हाला दिसतीलच. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही दररोज तुमचं दैनंदिन जीवन जगत असताना बघा, सकाळी जेव्हा तुम्ही उठता त्यानंतर तुमचे जे काही वस्तू असतील, पदार्थ असतील, यांच्याशी तुमचा संपर्क येत असतो. त्यानंतर घरापासून तर शाळेपर्यंत येत असताना परत तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू पदार्थांशी संपर्क येत असतो, किंवा तुमच्या नजरेखालून खूप सारे पदार्थ किंवा वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही बघत असतात. तसेच बघा, आपल्या शाळेमध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला ब्लॅकबोर्ड दिसतो, खडू दिसतो, बेंचेस दिसतात, टेबल, खुर्ची. तसेच बघा बेल दिसते तुमची बघा. त्यानंतर अजून खूप साऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, मैदानी खेळ खेळत असताना फुटबॉल असेल, बॅट असतील, तसेच जे खांब असतात खो खो खेळत असताना, हे सर्व काय आहेत तर हे सर्व पदार्थच आहेत. तर मग बघा, आपल्याला हे शिकायचं आहे पदार्थ आपल्या वापरातील. आपल्याला जे जे वापरावं लागत असतं पदार्थ, तर त्याच विषयी आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये मग आपण पदार्थ आणि वस्तू, त्यानंतर जो तुम्ही वही व लिहित असतात, जो कागदावर तुम्ही लिहित असता तो कागद कशा प्रकारे तयार होत असतो. तसेच बघा अजून जे काही रेशीम कापड जे आहे तर ते कशा प्रकारे तयार होत असतं. तसेच खूप साऱ्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला या पाठामध्ये शिकायच्या आहे. चला तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया. सुरुवातीलाच बघा तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. बघा, चित्रात कोणत्या 3 वस्तू दिसत आहेत. बघा कोणत्या 3 वस्तू आहे. पहिली आहे खुर्ची. पहिली कोणती आहे, खुर्ची. त्यानंतर हा काय आहे, टेबल.
काय आहे? टेबल. त्यानंतर हे काय आहे? कपाट. काय आहे? कपाट. अशा प्रकारे या 3 वस्तू तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, त्या तुम्ही कशावरून ओळखल्या? आपण कशावरून ओळखलं की त्याचे ज्या आकार आहे तर त्या आकारावरून आपण त्याला ओळखलेलं आहे. खुर्चीचा आकार बघा वेगळा आहे, टेबलाचा आकार वेगळा आहे, तसेच कपाटाचा आकार सुद्धा वेगळा आहे. म्हणून त्या तुम्ही कशावरून ओळखल्या? तर त्याचा जो आकार आहे त्या आकारावरून आपण त्यांना ओळखलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, त्या कोणत्या पदार्थापासून बनलेल्या आहेत? आता ही जी खुर्ची आहे, खुर्ची कशापासून बनलेली आहे? आता ही लाकडाची जर खुर्ची असेल तर ती कशापासून बनलेली असणार आहे? लाकडापासून बनणार आहे, लाकूड. आणि जर प्लॅस्टिकची असेल तर प्लॅस्टिक पासून बनलेली असेल. हा टेबल प्लॅस्टिकचा दिसत आहे बघा, तर मग हे प्लॅस्टिक पासून ही जी खुर्ची आहे तर ही खुर्ची जी बनलेली तुम्हाला दिसेल. त्यानंतर कपाट जे आहे तर ते कपाट लोखंडापासून बनलेलं तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे हे 3 पदार्थ 3 वेगवेगळ्या पदार्थापासून बनलेले दिसतील. खुर्ची लाकडापासून, टेबल प्लॅस्टिक पासून आणि कपाट जे आहे तर ते लोखंडापासून बनलेलं तुम्हाला दिसेल. तसेच बघा पुढचा प्रश्न आहे, त्या कोणत्या प्रत्येक पदार्थापासून या 3ही वस्तू बनवता येतील का? बघा त्या प्रत्येक पदार्थापासून या 3ही वस्तू बनवता येतील का? तर बघा आता ही लोखंडापासून लोखंडी खुर्ची, जुन्या काळात लोखंडी खुर्ची असायची तर ती बनवत असे. त्यानंतर प्लॅस्टिकचा जो टेबल आहे तर ते प्लॅस्टिकचे आता कपाट पण भेटतात आणि खुर्ची पण आपल्याला बघायला भेटते. म्हणजे हे पदार्थ आहे तर ते वापरून आपण इतर वस्तू सुद्धा आपण बनवू शकतो. त्यानंतर बघा आता पुढील आपल्याला जो घटक शिकायचा आहे, या ठिकाणी बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढील जो घटक शिकायचा आहे पदार्थ आणि वस्तू. काय शिकायचं आहे? पदार्थ आणि वस्तू. आपण मागील पाठात पदार्थाविषयी खूप सारी माहिती जी आहे तर ती माहिती आपण बघितलेली आहे. आपल्याला जे तुम्हाला डोळ्यांनी जे काही तुम्हाला आजूबाजूला जे काही पदार्थ दिसत आहे सध्या, तर या पदार्थ कशापासून बनलेले आहे, त्यांची अवस्था कोणकोणते तुम्हाला दिसतात? स्थायू असेल, द्रव असेल आणि वायू असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. बघा आपण याचा अभ्यास बघितलेला आहे. पदार्थ जे आहे तर ते पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले असतात, हे आपण अभ्यासलेलं आहे. सूक्ष्म कण म्हणजे पदार्थाचा सर्वात बारीक जो कण असतो तर त्याला आपण सूक्ष्म कण असे म्हणत असतो. वस्तू पदार्थाच्या बनलेल्या असतात. बघा वस्तू ज्या आहेत तर त्या कशापासून बनलेल्या असतात? हे पदार्थांपासून बनलेल्या असतात. आपण याचा अभ्यास केलेला आहे. मग आता बघा जे पदार्थ आपण फक्त जे खाण्यामध्ये आपल्याला माहित असतं की नॉर्मल की साधारण आपण पदार्थ कशाला म्हणत असतो? जे आपण खात असतो जेवणामध्ये तर त्याला आपण पदार्थ म्हणत असतो. परंतु तुम्हाला जे आजूबाजूला गोष्टी दिसत आहे, ब्लॅकबोर्ड दिसेल, तुमची वही, पेन, कागद, या सर्वांना, तसेच चप्पल असेल, शर्ट असेल, पॅन्ट असेल, तसेच इतर जे काही तुम्हाला आजूबाजूला जे काही गोष्टी दिसत आहेत त्यांना सर्वांना आपण काय म्हणत असतो? पदार्थ असे म्हणत असतो. हे पदार्थापासूनच आपण वस्तू ज्या आहेत त्या वस्तू बनवत असतो. मग आता यामध्ये बघा, मग ते ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंना विशिष्ट काय असतो? आकार असतो. बघा त्यानंतर बघा त्यांच्या भागांची विशिष्ट रचना असते. बघा आकार असतो, रचना असते, त्यावरून आपण विविध वस्तू ज्या आहेत तर ते विविध वस्तू काय करत असतो? ओळखत असतो. जसं की आपण वर उदाहरण बघितलं होतं टेबलचं. टेबलला विशिष्ट काय आहे? आकार आहे, त्याची रचना आहे, त्यामुळे आपण त्याला टेबल म्हणत असतो. त्यानंतर बघा दुसरे आहे खुर्ची. खुर्चीचा विशिष्ट आकार आहे, आपण बघितलेलं होतं. त्याची उंची असेल, रुंदी असेल, बैठक व्यवस्था असेल त्याची, तर त्या म्हणजेच तिचा आकार, तसेच रचना,
खुर्चीची वेगळी आहे. त्यानंतर बघा कपाट जे आहे तर ते कपाटाची पण रचना असेल किंवा आकार जो आहे तर तो वेगळा आहे, म्हणून आपण ते वस्तू जे आहेत तर त्या वस्तू ओळखत असतो. मग हे बनवण्यासाठी कोणकोणते पदार्थ जे आहेत ते पदार्थ वापरलेले आपल्याला बघायला भेटतात. त्यामध्ये लाकूड असेल, प्लॅस्टिक असेल, पोलाद असेल, तर हे गोष्टी ज्या आहेत तर ह्या वस्तू तयार करण्यासाठी आपण वापरत असतो. आता बघा, जी खुर्ची आहे तर ती खुर्ची बनवण्यासाठी आपण लाकडाचा वापर केलेला आहे. कशाचा वापर केलेला आहे? लाकडाचा. त्यानंतर जे टेबल आहे तर टेबल तयार करण्यासाठी आपण प्लॅस्टिकचा वापर केलेला आहे. त्यानंतर बघा, जे कपाट आहे, कपाट बनवण्यासाठी पोलाद या पदार्थाचा आपण वापर जो आहे तर तो केलेला आहे. अशा प्रकारे आपण सांगू शकतो की आपल्या सभोवताल जे काही वस्तू दिसत आहे तर या वस्तू कशापासून बनलेल्या आहे? पदार्थापासून बनलेल्या आहे, आपण असं म्हणू शकतो. त्या वस्तू बनवण्यासाठी लागणारा मजबूतपणा या पदार्थामध्ये असतो. बघा, त्या वस्तू ज्या अशा ताकदवान पाहिजे की तुटल्या नाही पाहिजे, यासाठी आपण म्हणजे त्याच्यामध्ये मजबूतपणा आणण्यासाठी हे पदार्थ जे आहे तर हे पदार्थ आपण वापरत असतो. तसेच या पदार्थांना हवा तसा आकार देता येतो. बघा, जसं की लाकूड असेल, लाकडाला काय आपण विशिष्ट आकार देऊ शकतो. तसेच प्लॅस्टिक असेल, प्लॅस्टिकला पण वेगवेगळा आकार देऊन त्याच्यापासून वस्तू तयार करत असतो. तसेच पोलाद असेल, पोलादाचा वापर करून सुद्धा आपण विविध वस्तू असेल तर त्या वस्तू आपण बनवत असतो. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल, पदार्थामध्ये तसेच या पदार्थांना हवा तसा आकार जो आहे तर तो आकार आपण देऊ शकतो. म्हणजे पदार्थाचे गुणधर्म पाहून बघा, पदार्थाचे जे आपण गुणधर्म बनत असतो तर ते गुणधर्म किती उपयोगाचे आहे बघा. म्हणजेच पदार्थाचे गुणधर्म पाहून वस्तू बनवण्यासाठी आपण त्याचा काय करत असतो? वापर करतो. बघा, म्हणजे पदार्थाचे जर गुणधर्म व्यवस्थित असेल की त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो, तर हे असे पदार्थ जे आहेत ते असे पदार्थ आपण दैनंदिन जीवनात वापरून त्यापासून विविध वस्तू ज्या आहेत तर विविध वस्तू बनवलेल्या आपल्याला दिसून येत असतात. त्यानंतर बघा, एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात. हे आपल्याला माहितच आहे. बघा, एकच पदार्थ वापरून आपण काय करत असतो? अनेक वस्तू ज्या आहेत तर त्या अनेक वस्तू तयार करत असतो. याची काही उदाहरणे आपण पाहूयात. जसे की बघा, कापसापासून आपण काय काय बनवतो? आता कापूस काय आहे? तर पदार्थ आहे. आणि बाकीचे जे आहेत बघा, कापूस काय आहे? पदार्थ. आणि हे बाकीचे सर्व जे आहेत या ठिकाणी आपण बघूयात, हे सर्व काय आहे? वस्तू आहे. काय आहे? वस्तू आहे. जसे की कापसापासून कापड तयार करत असतो. त्यानंतर बघा, धागे तयार करत असतो, साडी तयार करत असतो, रुमाल करत असतो तयार, रजई, तसेच गादी जे आपण झोपायला वापरतो गादी, तसेच उशी असेल, हे सर्व आपण कशापासून बनवत असतो? कापसापासून बनवत असतो. म्हणजे पदार्थ एक आणि वस्तू अनेक आपण त्यापासून बनवू शकतो. तसेच आपण अजून एक उदाहरण घेऊयात, जे लोखंड आहे. या लोखंडापासून कोणकोणत्या वस्तू आपण तयार करत असतो? बांधकामाची सळई असेल, तसेच तवा असेल, आपण त्याच्यावर चपाती किंवा भाकर भाजत असतो, तो तवा असेल, किंवा मोटार गाड्यांचे विविध जे भाग आहेत तर हे विविध भाग सुद्धा आपण लोखंडापासून बनवत असतो. त्यानंतर बघा, विजेचे जे खांब आहे तर ते विजेचे खांब पण आपण लोखंडापासून बनवत असतो. त्यानंतर टेबल असेल, कपाट असेल, तर हे जे वस्तू आहे तर हे वस्तू लोखंड या पदार्थापासून आपण तयार करत असतो. त्यानंतर बघा, ॲल्युमिनियम स्वयंपाकघरातील बघा, ॲल्युमिनियम हा जो पदार्थ आहे तर या पदार्थापासून बघा स्वयंपाकघरातील जे भांडे आहेत, तसेच वीज वाहक तारा असतील, इत्यादी जे वस्तू जे आहेत तर या वस्तू ॲल्युमिनियम या पदार्थापासून आपण तयार करत असतो. तर यावरून तुम्हाला समजलंच असेल की बघा, पदार्थ आपण एकच वापरलेला आहे, कापूस, लोखंड, ॲल्युमिनियम, पण त्यापासून बघा अनेक वस्तू ज्या आहेत वस्तू आपण तयार केलेल्या आहेत. त्यानंतर बघा, आता पुढील माहिती घेऊयात. पदार्थाच्या गुणधर्माचा अभ्यास करून आपल्याला
उपयोगानुसार योग्य असे पदार्थ निवडता येतात. बघा, जर तुम्ही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचा विशिष्ट अभ्यास केला, त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास केला, तर आपल्याला उपयोगानुसार वेगवेगळे जे पदार्थ आहेत तर वेगवेगळे पदार्थ निवडता येतात किंवा आपल्याला तयार करता येतात. म्हणजे पदार्थाचे गुणधर्म जे आहेत तर ते खूप महत्वाचं आहे. आपल्या वापरातील पदार्थाचे वर्गीकरण प्रामुख्याने नैसर्गिक पदार्थ आणि मानवनिर्मित पदार्थ असे आपण करत असतो. बघा, पदार्थाचे जे वर्गीकरण आहे तर ते वर्गीकरण आपण दोन भागामध्ये करत असतो. त्यामध्ये एक आहे नैसर्गिक पदार्थ, दुसरा आहे मानवनिर्मित पदार्थ. अशा प्रकारे आपण दोन भागांमध्ये वर्गीकरण करत असतो. प्रश्न जर आला तर याचं तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. पदार्थाचे वर्गीकरण या ठिकाणी बघा, पदार्थाचे वर्गीकरण प्रामुख्याने नैसर्गिक मानवनिर्मित पदार्थ असे करतात. अशा प्रकारे मी उत्तर देऊ शकता. त्यानंतर बघा, करून पहा काय सांगितलेलं आहे. तुमच्या घरातील वेगवेगळ्या वस्तूंची यादी करा. बघा, तुमच्या घरातील जे काही वस्तू आहेत त्या वस्तूंची तुम्हाला यादी करायची आहे. त्या वस्तू कोणत्या पदार्थापासून तयार झालेल्या आहेत ते नोंदवा. बघा, आता तुमच्या घरात कोणकोणत्या वस्तू तुम्हाला दिसतील, जसे की बघा, तुमचं कपाट जे आहे, कपाट कशापासून बनलेलं आहे? लाकडापासून पण काहींचं कपाट असेल आणि काहींचं लोखंडी कपाट सुद्धा असतं. तसेच बघा, तुम्ही अजून काय सांगू शकता, घरात अजून काय, खाट जे आहे, खाट पण लोखंडापासून बनलेली आहे. तसेच अजून आपण काय सांगू शकतो, ज्या खिडक्या आहेत तर खिडक्या कोणत्या पदार्थापासून? काच या पदार्थापासून या खिडक्या बनलेल्या आहेत. त्यानंतर तुमच्या खिडकीला ज्या जाळ्या असतील तर ज्या जाळ्या ज्या आहेत तर त्या जाळ्या लोखंडापासून बनलेल्या आहेत, लोखंड या पदार्थापासून बनलेल्या आहेत. त्यानंतर बघा, अजून तुम्ही काय सांगू शकता, असे विविध जे पदार्थ आहेत, वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंची यादी करायची आहे. सुरुवातीला तुम्हाला यादी केल्यानंतर त्या वस्तू कोणत्या पदार्थापासून तयार झालेल्या आहेत हे तुम्हाला नोंदवायचं आहे. अशा प्रकारे आता मी 2-4 उदाहरणं दिले. तशा प्रकारे ज्या काही वस्तू तुम्हाला दिसतील त्यांची यादी करा आणि त्याच्या पुढे लिहायचं ही वस्तू कोणत्या पदार्थापासून बनवलेली आहे, लाकडापासून, लोखंडापासून, ॲल्युमिनियम पासून वगैरे वगैरे अशा प्रकारे. तसेच कापसापासून, तुमचे शर्ट असतील, पॅन्ट्स असतील किंवा इतर जे काही तुम्हाला वस्त्र जे आहेत ते वस्त्र कशापासून? कापसापासून बनलेले आहेत हे तुम्ही सांगू शकता. अशा प्रकारे ही जी ऍक्टिव्हिटी आहे तर ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. आता त्यानंतर बघा, आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे, वर्गीकरण करा. या ठिकाणी बघा, पदार्थाच्या उपयोगानुसार वर्गीकरण करा. मग पदार्थाचे काय आहे? उपयोग. उपयोगानुसार आपल्याला काय करायचं आहे? वर्गीकरण करायचं आहे. या ठिकाणी बघा, पदार्थ दिलेले आहे, वाळू, साबण, लोकर, खिडक्यांच्या काचा, बांबू, कापूस, विटा, रेशीम, पालेभाज्या, सिमेंट, फळे, पाणी आणि साखर. आता यांचे उपयोग काय बघा, वाळू कशासाठी आपण वापर करत असतो? घर बांधण्यासाठी. तसेच बघा, आपण याला चौकोन करूयात. त्यानंतर साबण, थांबा, लोकर ठेवूयात. खिडक्यांच्या काचा, खिडक्यांच्या काचा घर बांधण्यासाठी त्यामध्ये त्याचा वापर करत असतो. बांबू नाही. त्यानंतर विटांचा वापर सुद्धा घर बांधण्यासाठी. तसेच बघा, सिमेंट असेल, तसेच पाणी आहे, पाण्याचा वापर, हे सर्व जे आहे तर ते घर बांधण्यासाठी आपण वापर करत असतो. साबणाचा वापर आपण कशासाठी करत असतो? तर कपडे धुण्यासाठी किंवा आपण आंघोळीसाठी त्याचा वापर करत असतो. लोकर जी आहे तर लोकरीचा वापर कशासाठी आपण करत असतो? लोकरीचा वापर आपण गादी जी आहे गादी बनवण्यासाठी. तसेच त्याच्याच जोडीला कोणते येणार आहे? कापूस असेल, त्यानंतर रेशीम असेल. बघा, लोकर, कापूस, रेशीम हे ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी आपण गादी बनवण्यासाठी, तसेच आपण दुसरं काय उदाहरण घेतलेलं आहे, उशा बनवण्यासाठी यांचा वापर करत असतो. तसेच कापड बनवण्यासाठी पण याचा वापर करत असतो. त्यानंतर बघा, आपल्याला जे
अन्न खाण्यासाठी बघा, अन्नामध्ये आपल्याला फळे, पालेभाज्या असेल, साखर असेल तर यांचा वापर आपण करत असतो. तसेच बांबू जे आहे तर हे बांबू बघा, जे घरं आहे, घरं बांधताना आपण त्याचा वापर करत असतो आधार देण्यासाठी. अशा प्रकारे आपण याचं वर्गीकरण सांगू शकतो. त्यानंतर बघा, जरा डोके चालवा. काय सांगितलेलं आहे बघा, जरा डोके चालवा. यामध्ये बघा, पदार्थ वेगवेगळे पण वस्तू मात्र एकच. बघा, अशी वेगवेगळ्या वस्तूंची उदाहरणे सांगा. बघा, पदार्थ वेगवेगळे पण वस्तू एकच. आपण जे घर बांधत असतो घराचं उदाहरण घेऊ शकतो. तसेच घर असेल आपलं, घरामध्ये विटा, तसेच वाळू, सिमेंट यांचा आपण पाणी यांचा वापर करून घर बांधत असतो. परंतु वस्तू अनेक आहे. पदार्थ वेगवेगळे पण वस्तू काय आहेत यामध्ये एकच आहेत. अशा प्रकारे आपण वेगवेगळे उदाहरणं देऊ शकतो. तसेच तुमची दुचाकी असेल किंवा 4 चाकी असेल, हे वाहनं सुद्धा त्यामध्ये येत असतात. पदार्थ वेगवेगळे परंतु वस्तू जे आहेत वस्तू एकच. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे जे उदाहरणं आहेत ते उदाहरणांची नावं लिहायची आहे. आता आपण पुढे त्याचा अभ्यासच बघणार आहोत. पदार्थ वेगवेगळे परंतु वस्तू जे आहेत वस्तू मात्र एकच. या अगोदर आपण जे काही शिकलो होतो या उलट शिकलो होतो की पदार्थ एक पण वस्तू अनेक. आता आपल्याला काय शिकायचं आहे, पदार्थ अनेक पण वस्तू एकच. आता हे बघूयात, आता आपण पुढे तर शिकणारच आहोत. सांगा पाहू. यामध्ये बघा, चामडे असेल, तसेच बघा ताग असेल, लोहकर, कापूस व पाणी, माती, धातू या 2 गटातील नैसर्गिक पदार्थांमध्ये कोणता फरक आहे. बघा, चामडा असेल, ताग असेल, लोकर, कापूस, पाणी, माती, धातू यामध्ये बघा काही जे आहे तर ते नैसर्गिक पदार्थ जे आहे तर ते नैसर्गिक पदार्थांमध्ये काही जैविक आहे आणि काय आहे अजैविक पदार्थ आहेत हे आपल्याला त्यामध्ये दिसून येत आहे. तर त्यांचं तुम्हाला वर्गीकरण 2 गटातील नैसर्गिक पदार्थांचे कोणता फरक दिसतो. हे जे वरती जे नैसर्गिक पदार्थ दिलेले आहे काय पदार्थ जे आहेत ते जैविक आहेत आणि दुसरं जे आहे तर काही अजैविक पदार्थ आहे यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. त्यामध्ये बघा, आता जे नैसर्गिक पदार्थ आहेत तर ते नैसर्गिक पदार्थ काय आहे आपल्याला हे शिकायचं आहे. नैसर्गिक पदार्थ कशाला म्हणायचं बघा, या ठिकाणी दिलेलं आहे. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ असे म्हणतात. बघा, निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना म्हणजे निसर्गाने दिलेले आहे, त्याच्यावर आपण काहीच प्रक्रिया केलेली नाही असे जे पदार्थ आहेत तर या पदार्थांना आपण नैसर्गिक पदार्थ असे म्हणत असतो. त्यांपैकी पहिल्या गटातील पदार्थ हे सजीवांपासून उपलब्ध होतात. बघा, आपल्याला आता मग वरती आपण बघितलेलं होतं नैसर्गिक पदार्थामध्ये 2 घटक म्हणू शकतो किंवा प्रकार पडत असतात, जैविक आणि अजैविक. मग त्यामध्ये जैविक कशाला म्हणायचं, अजैविक कशाला म्हणायचं ते बघूयात. त्यांपैकी पहिला गट जो आहे या गटातील पदार्थ जे आहेत ते सजीवांपासून उपलब्ध होतात. सजीवांपासून मिळणाऱ्या पदार्थांना आपण काय म्हणत असतो, जैविक पदार्थ असे म्हणत असतो. काय म्हणत असतो, जैविक पदार्थ. बघा, सजीवांपासून उपलब्ध होतात, सजीवांपासून मिळणाऱ्या पदार्थांना जैविक पदार्थ असे म्हणतो. तसेच बघा, दुसरं जे आहे हवा, माती, पाणी हे पदार्थ सजीवांपासून मिळत नाही, त्यांना आपण काय म्हणत असतो, अजैविक पदार्थ म्हणत असतो. आता हवा जे आहे माणूस तयार करू शकत नाही. त्यानंतर बघा, माती आहे, माती सुद्धा माणूस तयार करत नाही. तसेच पाणी जे आहे पाणी पण माणूस तयार करत नाही. हे सर्व निसर्गातच आपल्याला भेटलेलं आहे. म्हणून ज्या गोष्टी सजीवांपासून मिळत नाही त्यांना आपण अजैविक पदार्थ असे म्हणत असतो. यावरून तुम्हाला समजलंच असेल जैविक पदार्थ कशाला म्हणायचं आणि अजैविक पदार्थ कशाला म्हणायचं. त्यामध्ये बघा, आता पुढे एक प्रश्न विचारलेला आहे. चामडे, लोहकर व ताग, कापूस या पदार्थात काय फरक आहे हे बघा. चामडं जे आहे तसेच लोहकर जे आहे, त्यानंतर बघा
ताग जो आहे, कापूस जो आहे, आता यामध्ये पदार्थ बघा तुम्ही बघितले तर काही प्राण्यांपासून तयार झालेले दिसतात तर काही वनस्पतीपासून तयार झालेले दिसतात. यामध्ये तुम्हाला फरक दिसेल. चामडा असेल, त्यानंतर चामडं तसेच लोहकर हे ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी प्राण्यांपासून तयार झालेल्या आहेत. ताग असेल, कापूस आहे तर ह्या जे पदार्थ आहेत जे पदार्थ वनस्पतीपासून तयार झालेले आहे हे आपल्याला समजून येतं. खालच्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे बघा. जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्यांना आपण प्राणीजन्य पदार्थ असे म्हणत असतो. बघा किती सोपी व्याख्या आहे. प्राणीजन्य पदार्थ, जे पदार्थ जे प्राण्यांपासून मिळत असतात त्यांना आपण प्राणीजन्य पदार्थ असे म्हणत असतो आणि जे पदार्थ वनस्पतीपासून मिळत असतात तर त्यांना आपण वनस्पतीजन्य पदार्थ असे म्हणत असतो. अशा प्रकारे हे दोन व्याख्या तुम्हाला जर पेपरला आल्या तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. प्राण्यांपासून जे तयार झालेले आहे पदार्थ त्याला प्राणीजन्य आणि जे पदार्थ वनस्पतीपासून त्यांना वनस्पतीजन्य. अशा प्रकारे आपण याचं वर्गीकरण किंवा फरक जो आहे तो फरक सांगू शकतो. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, प्लास्टिक, नायलॉन, पितळ, सिमेंट हे पदार्थ निसर्गात मिळतात का? बघा प्लास्टिक असेल, नायलॉन असेल, पितळ आहे, सिमेंट जे आहे हे पदार्थ जे आहे निसर्गात भेटतात का? अवेलेबल आहे लगेच निसर्गात प्लास्टिक लगेच? तर नाही. यांना कोण तयार करत असतो? तर माणूस जो आहे तर तो मानव जो आहे मानवाने ह्या गोष्टी तयार केलेल्या आहे. त्याच्यावर रिसर्च करून आपल्या उपयोगासाठी काय केलेलं आहे, नवीन नवीन पदार्थ जे आहेत ते पदार्थ बनवलेले आहे. मग यांना आपण काय म्हणू शकतो? मानव निर्मित पदार्थ असे म्हणू शकतो. त्यामध्ये प्लास्टिक असेल, नायलॉन असेल, पितळ, सिमेंट अजून खूप सारे पदार्थ जे आहेत ते मानवाने तयार केलेले आहे. मग आपण असं म्हणू शकतो जे पदार्थ मानवाने तयार केलेले आहे तर त्यांना आपण मानव निर्मित पदार्थ असे म्हणत असतो. त्याचाच अभ्यास आता पुढे आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी खूप सारे बघा तुम्हाला फोटो दिसतील नैसर्गिक पदार्थांचे. या ठिकाणी लाकूड असेल, माती असेल, कापूस आहे, अजून या ठिकाणी बघा झाडांच्या पानापासून बनवलेल्या वस्तू, त्यानंतर अजून काय उशी दिलेली आहे, खुर्ची, दगड, खराटा असेल, पेन असेल, बूट असेल, ही प्लास्टिकची वायर आहे, कप असेल, खुर्ची आहे प्लास्टिकची, त्यानंतर वही दाखवलेली आहे, पेन्सिल दाखवलेली आहे आणि हे जे शो साठी मडकं बनवलेलं आहे बघा. तर हे सर्व वस्तू पदार्थापासून बनलेले आहे आपण असं सांगू शकतो. त्यामध्ये आता जो घटक आपल्याला शिकायचा आहे तर तो आहे मानव निर्मित पदार्थ. कोणता आहे? मानव निर्मित पदार्थ. यामध्ये बघा सतत नवीन गोष्टींचा शोध घेणे, जीवन अधिक सुकर करण्याचा प्रयत्न करणे हा मानवाचा स्वभाव आहे. बघा मानवाला कसं वाटतं की आरामदायी जीवन जगलं पाहिजे, यासाठी तो काय करत असतो तर नवीन नवीन वस्तू बनवत असतो. त्या जेणेकरून त्याचं जे आयुष्य आहे तर ते आयुष्य तसेच त्याचं जीवनमान जे आहे तर ते जीवनमान सुधारण्यासाठी तो काय करत असतो? प्रयत्न करत असतो. हा मानवाचा काय आहे तर एक स्वभावच आहे. अशा धडपडीतून मानवाने काही नैसर्गिक पदार्थाचा वापर करण्याबरोबरच त्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केले. बघा सुरुवातीला जे काही नैसर्गिक पदार्थ होते त्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करून मानवाने काय केलेले आहे? मानव निर्मित पदार्थ तयार केलेले आपल्याला दिसून येत असतात. असे काही पदार्थ वापर याला अधिक सोयीचे किंवा कमी खर्चात मुबलक प्रमाणात मिळू शकणारे असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला. बघा काही पदार्थ वापरायला अधिक सोयीचे होते किंवा कमी खर्चात मुबलक प्रमाणात मिळू शकणारे असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला. अशा मानवनिर्मित पदार्थांची संख्या खूप मोठी आहे. बघा असे जे पदार्थ आहेत तर असे पदार्थ जे मानवनिर्मित पदार्थ आहे त्यांची संख्या किती आहे? खूप मोठी संख्या आहे. उपलब्ध पदार्थावर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला आपण काय म्हणत असतो? मानवनिर्मित पदार्थ असे म्हणत असतो. बघा उपलब्ध पदार्थ जे आहेत त्या पदार्थावर विविध प्रक्रिया करून
तयार केलेल्या नवीन पदार्थांना आपण काय म्हणत असतो, मानव निर्मित पदार्थ असे म्हणत असतो. तुम्हाला व्याख्या येऊ शकते. अशा प्रकारे मानव निर्मित पदार्थ कशाला म्हणायचे हे तुम्हाला समजलेलंच असेल. त्यानंतर आता पुढील माहिती घेऊयात. पावसापासून बघा संरक्षण करण्यासाठी पूर्वी गवत, गोणपाटापासून बनलेली इरशी वापरली जात. पूर्वीच्या काळी जेव्हा पावसाळा हा ऋतू यायचा, मग ऋतू आल्यानंतर खूप सारा मोठ्या प्रमाणात पाऊस पडायचा, अशा वेळेस गवत किंवा गोणपाटापासून बनलेली इरशी जी आहे तर इरशीचा वापर आपण करत होतो. त्यानंतर बघा मग हळूहळू पुढे गेल्यानंतर तुम्हाला छत्री मानव वापरताना दिसत आहे. म्हणजेच बघा नंतर छत्री वापरात आली. आताचे तुमचे रेनकोट असतील, दप्तरे, वह्यांची कवरे या सर्वांसाठी प्लॅस्टिकचा वापर होत आहे. बघा जे काही रेनकोट असेल पावसाळा ऋतूत आपण वापरत असतो, तसेच दप्तर असेल, वह्यांची जी कवर आहे तर हे सर्व कशापासून बनलेले आहेत तर प्लॅस्टिकमुळे बनलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, नाजूक वस्तू तसेच नाशवंत फळे इत्यादींसाठी पॅकिंगची गरज निर्माण झाली. बघा जे काही नाजूक पदार्थ असतात यासाठी पॅकिंग करण्यासाठी आपण प्लॅस्टिकचा वापर केला. तसेच बघा नाशवंत फळे असतील तर हे फळे खराब होऊ नये म्हणून आपण प्लॅस्टिकचा जी पॅकिंग आहे तर या पॅकिंगची गरज भासू लागली. आपण त्यासाठी आपण प्लॅस्टिक वापरत गेलो. तसेच बघा टीव्ही संच असेल, शीतकरण यंत्र अशा वस्तूंच्या पॅकिंगसाठी मोठमोठी खोकी असेल, थर्माकॉल आहे तर आपण हे वापरत असे. हे सर्व मानव निर्मित पदार्थ आहे. बघा आता आपण जे नाजूक गोष्टी त्यामध्ये टीव्ही असेल, टीव्ही जर पडला तर तो फुटू शकतो, मग त्याच्या पॅकिंगसाठी थर्माकॉलची गरज लागली. त्याच्यानंतर वरून एक खोक्याची गरज लागली जेणेकरून तो टीव्ही जो आहे तर तो टीव्ही खराब होऊ नये यासाठी आपण त्याची पॅकिंग आहे तर या पॅकिंगची गरज पडली. मग त्यासाठी आपण थर्माकॉल आणि खोकी या दोन पदार्थांचा किंवा वस्तूंचा आपण वापर करू लागलो. मग हे थर्माकॉल आणि खोकी जे आहे तर हे नैसर्गिक पदार्थ आहे की मानव निर्मित, हा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. तर आता हे निसर्गातून मिळत तर नाही म्हणून यांना आपण काय म्हणजे ज्या पदार्थ अवेलेबल आहे त्याच्यावर प्रक्रिया करून आपण हे खोकी असेल, थर्माकोल आहे तर हे बनवलेले आहे म्हणून यांना आपण मानव निर्मित पदार्थ असे म्हणत असतो. म्हणजेच नाजूक वस्तू, नाशवंत फळे तसेच टीव्ही संच असेल, शीतकरण यंत्र आहे या सर्वांसाठी आपण काय पॅकिंगसाठी काय वापरत असतो, मानव निर्मित पदार्थ जे आहे तर यांचा वापर करत असतो. हे पदार्थ जलरोधी, वजनाने हलके आणि वाहतुकीसाठी सोयीचे असल्यामुळे यांचा वापर होतो. आता तुम्ही खोका बघितलेला असेल, खोक्याचं जे वजन आहे तर ते वजन काय आहे, कमी आहे. तसेच बघा जो थर्माकॉल आहे खूप त्याचा आकार जरी मोठा असला परंतु तो वजनाने जो आहे तर वजनाने हलका असतो म्हणून वाहतुकीसाठी तसेच त्या वस्तूचं संरक्षण करण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. तसेच बघा पाऊस असेल किंवा त्याच्यावर पाणी पडलं तर त्यामध्ये ते साठून नाही राहत जेणेकरून आतील वस्तू जी आहे तर ती आतील वस्तू जी आहे तर ती सेफ मध्ये राहते म्हणून आपण ह्या पदार्थांचा वापर करत असतो. तसेच बघा पुढे आपल्याला काय माहिती दिलेली आहे, जरा डोके चालवा. आपल्या वापरातील पदार्थाचे वर्गीकरण कसे केले जाते यासाठी तक्ता पूर्ण करा. बघा हे जे वर्गीकरण आहे तर हे वर्गीकरण कसे केले जाते यासाठी तुम्हाला एक तक्ता जो खाली दिलेला आहे तो तक्ता पूर्ण करायचा आहे. आपल्या वापरातील पदार्थ आता दोन आहेत आपल्या वापरातील पदार्थ, एक मानव निर्मित आहे आणि मग दुसरा कोणता असणार, नैसर्गिक. दुसरा कोणता असणार आहे, नैसर्गिक. त्यानंतर बघा नैसर्गिकचे दोन प्रकार आहेत, जैविक आणि दुसरा आहे अजैविक. अजैविक दिलेला आहे मग दुसरा कोणता असणार, जैविक. अशा प्रकारे त्यानंतर बघा मानव निर्मितचा जो प्रकार आहे आपण वर या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्ही सांगू शकता, यामध्ये तुम्ही सांगू शकता मानव निर्मित मध्ये मानव निर्मित पदार्थ
त्यानंतर बघा मग आता हे जैविक जे आहे, जैविक मध्ये दोन प्रकार होतात, एक वनस्पतीजन्य आणि एक दुसरा कोणता आहे, प्राणीजन्य. कोणता आहे दुसरा प्रकार, प्राणीजन्य. आता वनस्पतीपासून आपण बघा जे पदार्थ आहे कोणते असणार आहे, वनस्पतीपासून कापूस असेल आणि इकडं प्राण्यांपासून आपण चामडं मिळवत असतो. अशा प्रकारे हा जो चार्ट आहे तर हा चार्ट तुम्हाला किंवा तक्ता जो आहे तर तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर बघा वर्गीकरण करा. यामध्ये बघा घरातील वेगवेगळ्या पदार्थापासून नैसर्गिक व मानवनिर्मित असे पदार्थाचे गट तयार करा. बघा घरातील वेगवेगळे पदार्थ घ्यायचे आहे, या पदार्थापासून नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा पदार्थांचा गट तुम्हाला तयार करायचा आहे. एकदम सोपी ऍक्टिव्हिटी आहे, नक्कीच तुम्ही ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करशाल. आता तुम्हाला कळालं नैसर्गिक पदार्थ कशाला म्हणायचं आणि मानवनिर्मित पदार्थ कशाला म्हणायचं, त्याविषयी आपण वरती आपण म्हणजे या अगोदर थोडा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर बघा पुढील आपल्याला घटक शिकायचा आहे, मानवनिर्मित पदार्थाची उदाहरणे. काय शिकायचं आहे, मानवनिर्मित पदार्थाची उदाहरणे. यामध्ये बघा वापराचे क्षेत्र, बांधकाम. मग त्यामध्ये बघा जे बांधकाम करायचं पूर्वीच्या काळी नैसर्गिक पदार्थ कोणकोणते वापरायचो, यामध्ये बघा त्यावेळेस बांबू आपण वापरत असे, दगड, माती, लाकूड असेल, नारळाच्या झावळ्या आणि चुना यांपासून आपण काय करायचो, बांधकाम करत होतो पूर्वीच्या काळी. दगडांपासून भिंत वगैरे बांधायचो, मातीचा वापर करायचो, लाकडापासून घराला जे खांब आहे तर ते खांब बांधत असे. त्यानंतर नारळाच्या ज्या झावळ्या आहेत तर त्या छत म्हणून त्याचा वापर करत असे. तसेच चुना असेल, भिंतीला कलर देण्यासाठी आपण तेव्हा चुना वापरत असे, किंवा सिमेंट सारखा वापर आपण म्हणजे बांधकाम करताना चुन्याचा पण वापर करत असे. मग अशा प्रकारे पूर्वीच्या काळी आपण नैसर्गिक पदार्थ वापरून काय करत असो, घर जे आहे तर ते घर बांधत असे. त्यानंतर बघा मग आताचा जो काळ आहे त्यामध्ये आपण मानवनिर्मित पदार्थ वापरत आहे. मग यामध्ये कोणकोणते पदार्थ आले, विटा आल्या, मानवनिर्मित आहे, सिमेंट आहे, तसेच कॉन्क्रीट आहे. त्यानंतर गॅल्व्हनाइटचे पत्रे जे आहेत, पत्र्यांचा आपण वापर छत म्हणून करत असे. त्यानंतर मातीची कवले जे आहेत छतासाठी वापर करत असतो. तसेच प्लास्टिक, तसेच ॲस्बेस्टॉसचे पत्रे जे आहेत तर यांचा पण आपण वापर करत असे. अशा प्रकारे जे मानवनिर्मित पदार्थ आहे तर या मानवनिर्मित पदार्थामध्ये हे घटक येत असतात. यांचा वापर करून आपण बांधकाम आता करत आहोत. त्यानंतर बघा आता पुढील जे क्षेत्र घ्यायचं आहे, लेखन साहित्य. आता लेखन साहित्य यामध्ये बघा पूर्वीच्या काळी कोणकोणते घटक असे, यामध्ये बघा झाडांच्या सालींचा वापर केला जात असे. त्यानंतर भुर्जपत्रे, त्यानंतर झाडांची पाने, वनस्पतींच्या टणक खोडापासून लेखण्या तयार केल्या जात असे. धूळ पाट्या वापरत असे, दगडी पाट्या, त्यानंतर गुहांमधील दगडी भिंती, त्यानंतर माती व वनस्पतींचे नैसर्गिक रंग. हे जे आहे तर हे जे पदार्थ आहे तर यांचा वापर आपण, या घटकांचा वापर आपण लेखन साहित्य या क्षेत्रामध्ये आपण करत असे. त्यानंतर आता जसं आपण पुढे गेलो, आताच्या स्थितीला मानवनिर्मित पदार्थ वापरून आपण लेखन साहित्य या क्षेत्रामध्ये कोणकोणते घटक येत असतात तर ते बघूयात. तर मानवनिर्मित बघा प्लॅस्टिकचा आपण वापर लेखन साहित्यामध्ये करत असतो. त्यानंतर असेल धातू असेल, धातू यांपासून बनवलेले पेन असतील, त्यानंतर पेन्सिल असतील, कागद, वह्या इत्यादी जे आहे तर त्या मानवनिर्मित पदार्थ आहे. मग या घटकांचा वापर आपण लेखन साहित्य यामध्ये करत असतो. त्यानंतर बघा जो धागा आहे तर तो धागा पूर्वी कशापासून बनलेला असायचा तर तो कापूस, रेशीम आणि लोहकर या घटकांपासून किंवा या पदार्थांपासून आपण धागा जो आहे तर तो धागा बनवत असे. परंतु मानवनिर्मित जसं काळ जो आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला आता हे धागे जे आहे तर हे धागे नायलॉन किंवा रेयॉन या पदार्थापासून बनवलेले तुम्हाला दिसतील. मग अशा प्रकारे तुम्हाला समजतं
की नैसर्गिक घटकांचा वापर करून सुद्धा आपण काही क्षेत्रांमध्ये त्याचा वापर करत असे, परंतु जसं जसं काळ पुढे गेला त्यामध्ये आपण बदल करून मानवनिर्मित पदार्थ वापरलेले आपल्याला दिसून येत असतात. अशा प्रकारे आपण हे 2 ते 3 घेतलेले आहे क्षेत्र. असे अनेक क्षेत्र असू शकतात. त्यामध्ये पूर्वीच्या काळी नैसर्गिक पदार्थ वापरत असे, परंतु आताच्या काळात त्यामध्ये मानवनिर्मित पदार्थ आपण वापरत आहे. त्यानंतर बघा आता काय माहिती दिलेली आहे तर ती बघा, वाळू आणि चुनखडीपासून काच तयार करतात. बघा, वाळू जे आहे तसेच चुनखडी जे आहे, चुनखडीपासून आपण काय करत असतो, काच तयार करता येते. पण काचेपासून पुन्हा वाळू, चुनखडी हे पदार्थ मिळवता येत नाही. बघा, यावरून आपल्याला कळतं की जे एखादा पदार्थ तयार करण्यासाठी आपण काही पदार्थ जर त्यांचा वापर केला तर त्यापासून एक पदार्थ बनवता येतो, परंतु त्यापासून परत जो पूर्वीचे जे पदार्थ आहेत ते पदार्थ तयार करणे शक्य नसतं. म्हणजेच त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे, जी आपण काच तयार करत असतो तर ती काच वाळू आणि चुनखडीपासून तयार करत असतो. परंतु जर आपल्याला परत काचेपासून वाळू आणि चुनखडी तयार करायची असेल तर हे शक्य आहे का, तर नाही. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, काचेपासून पुन्हा वाळू आणि चुनखडी हे पदार्थ मिळवता येत नाही. त्यानंतर बघा, हिरव्या मिरच्या, हिरवे टोमॅटो कालांतराने लाल झालेले तुम्ही पाहिलेले असतील. लाल झालेले हे नैसर्गिक पदार्थ पुन्हा हिरवे झाल्याचे तुम्ही कधी पाहिले किंवा ऐकले आहे का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे पदार्थ आहे त्यामध्ये मिरच्या ज्या आहे, मिरच्या सुरुवातीला हिरव्या कलरच्या असतात. मग ते कालांतरी पिकल्यानंतर ते फळ आहे किंवा ती मिरची असेल, पिकल्यानंतर तिचा कलर जो आहे तो कलर लाल होत असतो. किंवा टमाटा बघा, सुरुवातीला हिरवा असतो आणि तो पिकल्यानंतर लाल होत असतो. मग यांचा कलर एकदा बदलला की परत हिरवा झालेला तुम्ही आता पण ऐकलं किंवा बघितलेलं आहे का, तर नाही. म्हणजेच आपल्याला जसं वर आपण एका दोन पदार्थांचं उदाहरण घेतलेलं होतं, तशाच प्रकारे खाली आपण वनस्पतींचं पण उदाहरण घेऊन आपण सांगू शकतो की एकदा जी गोष्ट त्या गोष्टीपासून एखादी गोष्ट तयार झाल्यानंतर परत ती पूर्वी सारखी होते का, तर नाही. याच्याच विषयी आता आपल्याला माहिती घ्यायची आहे. बघा, मानवनिर्मित पदार्थ तयार करताना घटक पदार्थाच्या गुणधर्मात बदल होतो. बघा, जेव्हा आपण मानवनिर्मित पदार्थ तयार करताना घटक पदार्थ जे आहेत तर त्यांच्या गुणधर्मामध्ये बदल होत असतो. हा बदल रासायनिक अभिक्रिया घडल्यामुळे झालेला असतो. बघा, यामध्ये रासायनिक अभिक्रिया, जसं वाळून चुनखडीपासून काच तयार केली, यामध्ये झालेली काय आहे, रासायनिक अभिक्रिया झालेली आपल्याला दिसून येत असते. तसेच बघा, गुणधर्मात झालेले हे बदल कायमस्वरूपी असतात. बघा, आपण जसं बघितलं, हिरवी मिरची जी आहे, हिरवा टोमॅटो आहे, एकदा जो लाल झाला परत तो तसंच होतो का, नाही. म्हणजे हे काय आहे, गुणधर्म एकदा बदल झाल्यानंतर हे कायमस्वरूपी असतात. म्हणजे नवीन पदार्थापासून मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येत नाही, म्हणून त्यांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. बघा, जे नवीन पदार्थ आहे, नवीन पदार्थ जे तयार होत असतात त्यांपासून मूळचे जे पदार्थ आहे, मूळचे पदार्थ जर तुम्हाला तयार करायचे असतील तर हे मिळवता येत नाही. याला आपण काय म्हणत असतो, अपरिवर्तनीय बदल असे म्हणत असतो. काय म्हणत असतो, अपरिवर्तनीय बदल असे म्हणत असतो. आता आपल्याला पुढील घटक शिकायचा आहे, पदार्थाची निर्मिती. आता हे जे पदार्थ तुम्हाला दिसतात तर या पदार्थाची निर्मिती कशा प्रकारे होत असते, तर याविषयी आता माहिती घेऊयात. त्यामध्ये बघा, रबर हा पदार्थ दिलेला आहे. रबर हे नैसर्गिक व कृत्रिम अशा 2 प्रकारचे असतात. बघा, हा रबर हा पदार्थ जो दिलेला आहे तो नैसर्गिक पण आहे आणि एक कृत्रिम पण आहे. तर त्याविषयी आता माहिती घेऊयात. नैसर्गिक रबर हे रबराच्या झाडाच्या चिकापासून मिळते. या चिकाला लॅटेक्स असे म्हणतात. बघा, काय म्हणत असतात, बघा, आपलं जे रबर आहे हे रबर कशापासून तयार होत असतं, तर रबराचं जे झाड असतं त्याच्यातून जो चीक निघत असतो तर त्या चिकापासून हे रबर जे आहे तर हे रबर तयार झालेलं आपल्याला दिसून येत असतं.
तर या चिकाला जो झाडापासून जो चीक निघत असतो या चिकाला आपण काय म्हणत असतो, लॅटेक्स म्हणत असतो. काय म्हणत असतो, लॅटेक्स. हे नाव लक्षात ठेवा, तुम्हाला पेपरला येऊ शकतं. लॅटेक्स त्याला आपण म्हणत असतो. रबराला विशिष्ट गंध व पांढरा रंग असतो. बघा, जो रबर असतो तर त्याला विशिष्ट काय असतो, गंध असतो आणि पांढरा रंग असतो, म्हणजे पांढऱ्या कलरचं ते रबर असतं. आता त्याचं झाड जे आहे तर हे झाड बघा खाली या ठिकाणी दिलेलं आहे. हे रबराचं झाड आहे. त्यापासून बघा सफेद कलरचा या ठिकाणी तुम्हाला रबर जो आहे तर तो रबर साठलेला दिसतो. त्यामध्ये बघा पुढील जी व्हेल्कनायझेशन जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, तर त्याविषयी आता माहिती घेऊयात. नेमकी व्हेल्कनायझेशन जे आहे तर ते कशाला म्हणायचं, तर बघा या पद्धतीमध्ये रबर गंधकाबरोबर 3 ते 4 तास तापवले जाते. तर ती व्हेल्कनायझेशन जी प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेमध्ये जी प्रोसेस कशा प्रकारे असते बघा, जे रबर आहे, रबर काय केलं जातं, गंधकाबरोबर 3 ते 4 तास तापवले जाते. रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळले जाते. बघा रबर जो आहे तर त्याला कठीणपणा आणण्यासाठी आपण काय करत असतो, गंधक मिसळत असतो. ज्या कामासाठी रबर उपयोगात आणायचे आहे त्यानुसार गंधकाचे प्रमाण ठरते. बघा ज्या कामासाठी आपल्याला रबर बनवायचं आहे त्यानुसार गंधकाचे जे प्रमाण आहे कमी जास्त आपण करत असतो. समजा खोड रबर बनवायचं असेल किंवा रबराचे चेंडू, रबराची खेळणी यांमध्ये कमी अधिक प्रमाणात गंधक मिळवले जाते. जशी वस्तू तयार करायची तशा प्रकारे गंधक रबरामध्ये मिसळलं जातं. त्यानंतर बघा रबर बँड मध्ये अतिशय थोडे गंधक मिसळलेले असते. जे रबर बँड असतं तर त्यामध्ये गंधक जो आहे तर तो गंधक कमी प्रमाणात मिसळला जातो, जेणेकरून त्याची आपण ताणलं जातं तर ते ताणलं गेलं पाहिजे अशासाठी. त्यानंतर बघा असे होऊन गेले, त्यामध्ये बघा छान अशी माहिती दिलेली आहे, बघूयात. चार्ल्स गुडईयर च्या हातातून रबर आणि गंधक यांचे मिश्रण चुकून पेटत्या स्टोव्हवर पडले. बघा अशा वेळेस जो चार्ल्स गुडईयर जो आहे तर हे जे व्यक्ती आहेत किंवा सायंटिस्ट आहेत तर यांच्या हातातून एकदा काय झालं, जो रबर आहे आणि गंधक यांचे मिश्रण चुकून काय झाले, पेटत्या स्टोव्हवर पडले. मग त्या स्टोव्हवर पडल्यानंतर बघा स्टोव्ह विझल्यानंतर रबरचे अधिक टणक व कमी ताणले जाणारे असे स्वरूपाचे झाले. बघा मग अशा वेळेस त्यांच्याकडून चुकून काय पडलं, रबर होतं आणि दुसऱ्या हातामध्ये गंधक होतं. तर हे चुकून एका स्टोव्हवर पडलं. मग स्टोव्ह विझवल्यानंतर त्यांनी ते जे मिश्रण आहे तर ते मिश्रण एकत्र झालेलं होतं. तर ते बघितल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की रबर जे आहे तर ते अधिक टणक व कमी ताणले जाणारे अशा स्वरूपाचे झाल्याचे त्यांना लक्षात आले. हाच प्रयोग पद्धतशीरपणे करून त्यांनी व्हल्कनायझेशनचा शोध लावला. रबराचा टणक टायर्समुळे दळणवळणात क्रांती झाली. बघा या ठिकाणी आता ही जी व्हल्कनायझेशन प्रोसेस, आता त्यांचा चुकून तो शोध लागला पण तो शोध किती महत्वाचा ठरला बघा. ही व्हल्कनायझेशन प्रक्रिया जी आहे तर ती अशा प्रकारेच आहे. त्यामध्ये काय काय गंधक आणि रबर यांचं मिश्रण एकत्र केलं जातं, त्यांना तापवलं जातं. त्यापासून जी वस्तू बनवायची आहे त्या प्रमाणात गंधक आपण रबरामध्ये मिक्स करत असतो. मग याचा उपयोग आपल्याला आता दैनंदिन जीवनात बघायला भेटत असतो. जे रबर आहे तर ते जास्त ताणण्यासाठी गंधक कमी प्रमाणात वापरला जातो. एखादा चेंडू टणक असेल तर त्यासाठी गंधक जास्त प्रमाणात, किंवा टायर्स असतील आपल्या गाडीचे किंवा मोटरसायकलचे ते बनवण्यासाठी पण आपण गंधक जे आहे तर ते रबरामध्ये वापरलं जातं. मग त्याचं प्रमाण कमी जास्त जसे पदार्थ बनवायचे आहे तशा प्रमाणात आपण गंधक जे आहे तर ते गंधक रबरामध्ये मिसळत असतो. मग बघा व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया आपल्याला किती महत्वाची आहे. तर रबराचा टणक टायर्स मुळे दळणवळणात क्रांती झालेली आपल्याला दिसून येत असते. रबराचा जे टायर्स बनवलेले आहे तर त्यामध्ये सुद्धा ही प्रक्रिया व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया जी आहे तर ती वापरली
जाते. माहित आहे का तुम्हाला, या ठिकाणी बघा हे रबराचं झाड दाखवलेलं आहे. रबर हा काय आहे, नैसर्गिक पदार्थ आहे. विशिष्ट झाडांचा चीक, त्यालाच आपण रस म्हणत असतो, गोळा करून मिळवतात. रबराचे झाड ब्राझील या देशात मोठ्या प्रमाणावर आढळते. बघा रबराचे जे झाड आहे कोणत्या देशात जास्त आढळते, तर ब्राझील या देशात जास्त आढळते. नंतर या झाडांची लागवड इतर देशांत करण्यात आली. मग जसजसं रबराची जास्त गरज पडली, मग तशा प्रकारे रबराचे झाड जी लागवड आहे तर इतर देशांमध्ये सुद्धा करण्यात आली. या झाडाचे वनस्पतिशास्त्रीय नाव काय आहे, तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. रबर जो आहे तर या रबराचं वनस्पतिशास्त्रीय नाव काय आहे, हेविया ब्राझिलियन्स. काय आहे, हेविया ब्राझिलियन्सेस. म्हणजे हे जे नाव पडलेलं असेल त्या जास्त प्रमाण कुठे होतं बघा, ब्राझील या देशामध्ये. मग यावरून तुम्हाला समजतं की त्याला नाव कशा प्रकारे पडलेलं असेल, हेविया ब्राझिलियन्सेस. हे जे नाव आहे तर ते वनस्पतिशास्त्रीय नाव आहे रबर या झाडाचं. भारतात रबराचे सर्वात जास्त उत्पादन केरळ राज्यात होते. जसं आपण इतर देशांमध्ये रबर या झाडाची लागवड आपण करत होतो, तसेच बघा मग आपल्या भारत देशामध्ये सुद्धा सर्वात जास्त जे उत्पादन आहे रबराचं तर ते कोणत्या राज्यामध्ये होत आहे, तर या केरळ राज्यात. भारतामध्ये विचारलं तर या केरळ राज्यामध्ये जास्त उत्पादन आपण घेत असतो. तर अशा प्रकारे जो रबर आहे तो त्या रबराची आपण माहिती बघितलेली आहे. व्होल्कलायझेशन ही जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, त्यापासून आपलं दळणवळण किती सोयीस्कर झालेलं आहे आपण बघू शकतो. म्हणजे किती छान अशी माहिती आपल्याला यामधून भेटलेली आहे. तसेच रबर हे झाड कुठं जास्त आढळतं, तर ब्राझील या देशामध्ये. त्यानंतर वनस्पतीशास्त्री त्याचं नाव काय आहे, हेविया ब्राझिलियन्सेस. तसेच भारतामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन कुठे केलं जातं, तर केरळ या राज्यामध्ये. अशा प्रकारे रबर जो आहे तर या घटकाचा आपण अभ्यास बघितलेला आहे. तशाच प्रकारे बघा आता जो कागद आहे, कागद निर्मिती कशा प्रकारे होते बघूयात. जी कागद निर्मिती आहे तर ती कागद निर्मिती कशा प्रकारे होते आता ते बघूयात. बघा सुरुवातीला या ठिकाणी वृक्ष जे आहेत त्या वृक्षांचा वापर केला जातो. त्यानंतर बघा त्यापासून झाडापासून लाकडाचे जे ओंडके आहेत तर ते लाकडाचे ओंडके घेतले जातात. या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता, या ठिकाणी जे मशीन मधून बाहेर पडत आहे बघा, ओंडक्यांची साल बाहेर काढली जाते. साल जी आहे साल साईडला काढली जाते. त्यानंतर पुढे प्रोसेस गेल्यानंतर या ठिकाणी बघा रंगद्रव्य बारीक बारीक म्हणजे त्याचे काप करून त्यानंतर बघा रंगद्रव्य मिसळले जातात. त्यामध्ये रंगद्रव्य मिसळल्यानंतर म्हणजे बारीक बारीक भुगा करून, आता या ठिकाणी मोठं लाकूड होतं, पुढे गेल्यानंतर अजून त्याचं बारीक केलं, त्यानंतर भुगा केला, त्यामध्ये रंगद्रव्य मिसळले. त्यानंतर मग कागद काय केला, कागदाचा लगदा केला. मिक्सर जे आहे तर त्याचा एक लगदा लगदा केल्यानंतर बघा रोल्सने लगदा लाटणे. अशा प्रकारे रोल्सने काय केलेला आहे, लगदा लाटला गेला. आणि त्यानंतर मग कागदाचा मोठा असा गुंडाळा तयार झालेला आपल्याला दिसून येत असतो. त्यानंतर मग त्याचे छोटे छोटे पार्ट करून आपण काय केलेलं आहे, कागद तयार केलेला तुम्हाला दिसून येईल. अशा प्रकारे ही कागद निर्मितीची प्रक्रिया असते. म्हणजे यामध्ये सुद्धा कागद निर्मितीमध्ये नैसर्गिक पदार्थांचा वापर तयार करून आपण काय केलेला आहे, कागद जो आहे तर तो मानव निर्मित पदार्थ तयार केलेला आहे आपल्याला दिसून येतं. मग या कागद या घटकाचा आता आपण अभ्यास बघणार आहोत. या ठिकाणी बघा गवत, लाकूड, चिंध्या तसेच रद्दी कागद असेल अशा पदार्थांचे सेल्युलोज धागे एकमेकांत गुंतल्यास त्याचे जाळे तयार होऊन बनलेला पदार्थ म्हणजे कागद होय. बघा जसे की गवत असेल, लाकूड, चिंध्या तसेच रद्दी कागद, हे जे पदार्थ आहे या पदार्थाचे सेल्युलोज
धागे एकमेकांत बघा या पदार्थ म्हणजे जे सेल्युलोज धागे आहे एकमेकांत जेव्हा गुंतल्यास त्यांची काय होत असते, अशी जाळे तयार होत असते. जाळे तयार झाल्यानंतर, जाळे बनल्यानंतर त्यांपासून कागद हा पदार्थ तयार होत असतो. हे धागे सेल्युलोज धागे म्हणून ओळखले जातात. हे जे धागे आहे किंवा ते जाळं आहे तर त्यांना आपण काय म्हणत असतो, सेल्युलोज धागे असे म्हणत असतो. काय म्हणत असतो, सेल्युलोज धागे असे म्हणत असतो किंवा त्याला ओळखले जाते. आता कागद कसा तयार होतो आपण वरती चित्राद्वारे किंवा त्या प्रक्रिया कशा प्रकारे होते आपण त्याची बेसिक माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये आता डिटेल्स थोडी माहिती घेऊयात. कागद कसा तयार होतो. या ठिकाणी बघा, कागद बनवण्यासाठी पाईन सारख्या सूचीपर्णी वृक्षांचा उपयोग होतो. बघा पाईन जे आहे तर हे पाईन सूचीपर्णी जे वृक्ष आहे तर या वृक्षाचा वापर केला जातो. या वृक्षांच्या लाकडांच्या ओंडक्याची साल काढून त्यांचे बारीक तुकडे करतात. हे तुकडे विशिष्ट रसायने यांचे मिश्रण बराच काळ भिजत ठेवले जातात. बघा मग हे कागद तयार करण्यासाठी पाईन सारख्या सूचीपर्णी जे वृक्ष आहे त्यांचा वापर केला जातो. मग हे वृक्ष जे आहे त्या लाकडांच्या ओंडक्याची जी साल आहे साल काढून त्यांचे बारीक तुकडे, बघा सुरुवातीला आपण बघितलं होतं त्याची साल साईडला केली जाते, जे ओंडके आहे तर हे ओंडके बाजूला केले जाते. मग हे तुकडे त्याचे तुकडे नंतर त्या लाकडाचे तुकडे केले जाते आणि विशिष्ट रसायने नंतर मिसळले जातात. मग त्या ओंडक्यांमध्ये विशिष्ट जे मिश्रण आहे त्यामध्ये काय मिसळले जातात, रसायने मिसळले जातात. बराच काळ भिजत ठेवले जाते त्यामुळे त्यांचा लगदा तयार होतो. त्या रसायन आणि मिश्रणमध्ये एकत्र भिजवत ठेवल्यानंतर त्याचा एक लगदा तयार होतो. लगदा तयार झाल्यानंतर बघा रसायनांची क्रिया झाल्यावर लाकडाच्या लगद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात. बघा अशा वेळेस लाकडाच्या लगद्यातील तंतुमय पदार्थ जे आहेत ते वेगळे होतात. त्यामध्ये काही रंगद्रव्य मिसळली जातात व रोल्स मधून लाटलेला लगदा पुढे येऊन कोरडा झाल्यावर कागदाच्या रूपात गुंडाळला जातो. बघा पुढची जी प्रोसेस असणार आहे तो लगदा आहे पुढे लाटला जातो. मग तो कोरडा झाल्यावर कागदाच्या स्वरूपात तो जो आहे तर तो गुंडाळला जातो. कागद आणि झाडे यांचा खूप जवळचा संबंध आहे म्हणून झाडे वाचवण्यासाठी कागद वाचवणे गरजेचं आहे. बघा कागदाचा जिथे गरज असेल तिथंच वापर केला पाहिजे. निष्कारण आपण पानं फाडतो त्यामुळे पानं फाडल्यानंतर आपल्याला वह्यांची किंवा कागदांची खूप गरज असते. मग या वह्या पुस्तक तयार करण्यासाठी मग परत ते झाडांचा जो आहे तर ती झाडं कापले जातात, तोडले जातात. मग ही होऊ नये त्यासाठी कागद जे आहेत तर ते आपण खूप जपून वापरले पाहिजे जेणेकरून आपले जे वृक्षतोड आहे ते पाईन सारखे जे झाडं आहेत ते पण जगले पाहिजे. यासाठी आपण कागद जो आहे तर तो कागद खूप जपून वापरला पाहिजे. त्यानंतर बघा माहित आहे का तुम्हाला, यामध्ये खूप छान अशी माहिती देत असतात ते. बघा यामध्ये काय माहिती दिलेली आहे बघूयात. भारतात वर्तमानपत्रांसाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना 1955 मध्ये नेपानगर मध्य प्रदेश मध्ये स्थापन झाला. बघा जे तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरी जर वर्तमानपत्र येत असेल त्या वर्तमानपत्राचा जर तुम्ही कागद बघितला, तसेच आपल्या शाळेमध्ये सुद्धा वर्तमानपत्र ठेवले जातात तर ते वाचण्यासाठी बघा असतात. त्यामध्ये खूप छान छान नवीन नवीन माहिती आपल्याला भेटत असते. पण ते वर्तमानपत्राचे जर तुम्ही कागद बघितले, तो कागद सुरुवातीला भारतामध्ये कुठे त्याचा पहिला कारखाना झाला तर मध्य प्रदेशमध्ये जे नेपानगर आहे तर या नेपानगरमध्ये बघा 1955 मध्ये, कोणत्या साली 1955 साली नेपानगर मध्य प्रदेश मधील जे नेपानगर आहे या ठिकाणी स्थापन झाला. म्हणजे पहिला कारखाना विचारला वर्तमानपत्राचा जो कागद तयार करण्यासाठी जो कारखाना तयार झालेला आहे तर तो 1955 मध्ये नेपानगर मध्ये मध्य प्रदेश मधील हे शहर आहे तर या ठिकाणी स्थापन करण्यात आला. त्यानंतर बघा सोनगड गुजरात येथे कागद तयार होतो. बघा त्यानंतर जे गुजरात मधील सोनगड जे आहे तर या सोनगड मध्ये सुद्धा कागद तयार होत असतो. पण जो पहिला कारखाना जो आहे तर तो मध्य प्रदेश मधील
नेपानगर या ठिकाणी 1955 साली तयार किंवा स्थापन झालेला आहे. तसेच सोनगड गुजरातमध्ये सुद्धा कागद तयार होतो. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जवळील बल्लारपूर जे आहे तर या ठिकाणी सुद्धा कागद कारखाना आहे. अशा प्रकारे आपण कागद जो कशा प्रकारे तयार होत असतो, तसेच त्याची प्रोसेस कशा प्रकारे असते, त्यानंतर पहिला कारखाना कुठे, त्यानंतर भारतामध्ये कोणकोणत्या राज्यामध्ये कोणत्या शहरामध्ये हा कागद कारखाना आहे याची माहिती आपण घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढील घटक शिकायचा आहे. त्या अगोदर काही माहिती सांगितलेली आहे का बघूयात. या ठिकाणी बघा, लक्षात घ्या. त्या अगोदर आपण काय करूयात, कागदाविषयीच माहिती दिलेली आहे, बघूयात ही. वहीचे कोरे कागद फाडू नका. लक्षात ठेवा, सांगितलेलं आहे तुम्हाला. वहीचे कोरे कागद कधीच फाडायचे नाही. जुन्या वह्या कोऱ्या कागदांसकट रद्दीमध्ये घालू नका. बघा, जेव्हा तुमचं वर्ष संपत असतं तेव्हा तुम्ही काय करता असता, वह्यांची कागद जरी कोरे असले तरी तुम्ही फेकून देतात. परंतु याचा परिणाम आपण कशा प्रकारे नुकसान होत आहे तरी आपण बघितलेला आहे. म्हणजे तुम्ही काय करता, जे कोरे कागद आहे ते काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील सालासाठी, पुढील इयत्तेमध्ये त्याचा उपयोग होणार आहे. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे. जाहिरातींची मागील बाजू पोस्टाच्या पाकिटांची आतील कोरी बाजू, कॅलेंडर्सची पाठीमागची कोरी बाजू यांसारखे लेखन योग्य पृष्ठभाग यांचा किरकोळ नोंदी, कव्हर घालणे यांसाठी उपयोग होऊ शकत असल्यामुळे त्यांचा पूर्ण वापर झाल्याशिवाय रद्दीत टाकू नका, जाळू नका. बघा किती छान माहिती दिलेली आहे. बघा, जे जाहिरातींची मागील बाजू बघा कोरी असते, तर मग त्या जाहिरातींची जे कागद आहे तर त्यांचा तुम्ही कव्हर म्हणून वापर करू शकता, किंवा तुमचे काही हिशोब किंवा नोंदी ठेवण्यासाठी सुद्धा त्याचा तुम्ही वापर करू शकता, जेणेकरून तुम्ही रद्दीत टाकण्यापेक्षा त्याचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. तसेच बघा, पोस्टाचे जे पाकिट आहे त्याच्यावर तुम्ही वरती ऍड्रेस लिहत असतात, परंतु आतलं कव्हर आहे तर ते कोरच असतं. मग ह्या कोऱ्या कागदाचा सुद्धा तुम्ही व्यवस्थिशीर वापर केला पाहिजे. तसेच कॅलेंडर्स असतात, काही कॅलेंडर्स मागून पुढून छापेल असतात, परंतु काही कॅलेंडर्स असे असतात की पुढून लिहिलेले असतात पण मागून काय असतात, कोरे असतात. मग यांचा वापर सुद्धा तुम्ही काय तुमचे एखाद्या विषयातील गणित सोडवण्यासाठी असतील, किंवा महत्वाच्या गोष्टी लिहिण्यासाठी, किंवा तुमचं काही दैनंदिन गोष्टी ज्या आहेत, व्यवहार असतील तर ते लिहिण्यासाठी, किंवा काही नोंदणी करण्यासाठी, किंवा कव्हर म्हणून सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही वापरलं तर नक्कीच कागदाचा व्यवस्थित आणि पुरेपूर जो उपयोग जो आहे तर तो उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. त्यापेक्षा रद्दीत टाकू नका आणि जाळू तर नकाच, त्यापेक्षा चांगला वापर तुम्ही करू शकता. पुढे काय सांगितलेलं आहे, जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे पाटी पेन्सिलचा वापर करा. बघा, तुम्ही लहानपणी पाटी पेन्सिल वापरलीच आहे. जिथे जिथे शक्य आहे, बघा कागद नासवण्यासाठी, बघा तुम्ही गणित सोडवतात त्यासाठी तुम्ही जर कागद वापरले तर खूप सारे कागद वाया जाऊ शकतात, पण जर पाटी पेन्सिलचा वापर केला नक्कीच तुम्हाला काय होणार आहे, जे कागद आहे तर ते कागद त्याचा विनाकारण वापर होणार नाही. म्हणजे आपण पाटी पेन्सिलचा वापर करून कागद जो आहे तर तो कागद जो झाडांपासून बनत असतो त्या झाडांना सुद्धा आपण वाचू शकतो. त्यानंतर बघा, कागद वेचणारे, रद्दी घेणारे हे नकळतपणे साधन संपत्तीचा सुयोग्य पुनर्वापर करण्यासाठी हातभार लावतात. हे लक्षात घ्या, त्यांना सहकार्य करा. बघा, जे कागद वेचणारे असतात, रद्दी घेणारे असतात, नकळतपणे साधन संपत्तीचा सुयोग्य पुनर्वापर करण्यासाठी हे हातभार लावत असतात. हे लक्षात घ्या आणि त्यांना काय करा, सहकार्य करत राहा. अशा प्रकारे कागद कशा प्रकारे आपण वापरला पाहिजे त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. शोध घ्यायला लावलेला आहे. बघा, कागद जो आहे, कागद तयार करण्याचा शोध कोठे लागला. बघा, कागद जो आहे तर त्याचा शोध कुठे लागलेला आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकाचा कागद
कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा आकार काय आहे. बघा आपले जे पाठ्यपुस्तक आहे, पाठ्यपुस्तकाचा कागद कोणत्या प्रकारचा आहे व त्याचा आकार काय आहे, तर हे तुम्हाला शोधायचं आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्ही नक्कीच ह्या शोधू शकाल. पुढचा बघा प्रश्न काय आहे, चलनी नोटांचा कागद कसा तयार केलेला असतो. बघा जे चलनी नोट आहे, 10ची नोट, 20ची नोट, 50ची, 100ची, 500ची, तसेच आता 200ची आलेली आहे. हे जे नोटा आहे, तर या नोटांचे जे कागद आहे तर ते कशापासून बनवलेले आहे, तर याचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे. हा तुम्हाला छान असा एक उपक्रम होणार आहे. आता या कागदविषयी आपण छान माहिती बघितलेली आहे, तुम्हाला व्यवस्थित समजलेलीच असेल. आता पुढील जो घटक शिकणार आहोत, कृत्रिम धागे. बघा कृत्रिम जे धागे आहे तर हे कशाला म्हणायचं. बघा नैसर्गिकरित्या कोणकोणत्या पदार्थांपासून धागे मिळतात. बघा नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थापासून धागे मिळतात. बघा रेशीम असेल, कापूस असेल, यांपासून काय मिळत असतात, धागे मिळत असतात. त्यानंतर बघा वस्त्रे कशापासून निर्माण केली जातात. वस्त्रे जे आहे आपले शर्ट्स असतील, जे काही कापड आहे, वस्त्र आहे, तर हे कशापासून तयार केले जातात, तर ते धाग्यांपासून तयार केले जातात. वाढत्या लोकसंख्ये या ठिकाणी बघा वाढत्या लोकसंख्येची वस्त्रांची गरज भागवण्यासाठी कृत्रिमरित्या धागे निर्माण करण्याची कल्पना सुचल्यानंतर या क्षेत्रात आतापर्यंत खूप संशोधन प्रगती झाली आहे. तर बघा आपल्या भारत देशाची लोकसंख्या जी आहे तर ती खूप आहे. मग या सर्व लोकांना वस्त्र जे आहे तर ते वस्त्र मिळाले पाहिजे, यासाठी आपण काय करू शकतो, तर मग ती गरज भागवण्यासाठी मग मानवाने काय केलेलं आहे, कृत्रिमरित्या धागे कसे तयार केले जातील तर याचा शोध घेतलेला आहे. त्यामध्ये संशोधन केलं, प्रगती केली व त्यानंतर बघा असंख्य प्रकारचे कृत्रिम धागे आता उपलब्ध आहेत. बघा सुरुवातीला आपल्याला रेशीम असेल, कापूस असेल यांपासून धागा भेटत होता, परंतु मग आता जशी लोकसंख्या वाढत गेली त्यांची गरज भागवण्यासाठी मानवाने पण खूप शोध घेतला, प्रगती केली त्या क्षेत्रामध्ये आणि जे कृत्रिम धागे आहेत ते कृत्रिम धागे शोधून काढलेले आहेत. हे कृत्रिम धागे आता उपलब्ध आहेत. बघा त्यामध्ये कृत्रिम धाग्यांमध्ये कोणते कोणते आहे, नायलॉन असेल, डेक्रॉन आहे, टेरेलिन आहे, टेरिन आहे, पॉलिस्टर आहे, रेयॉन आहे, अशी वेगवेगळी नावे कृत्रिम धाग्यांना मिळालेली आहे. बघा हे जे कृत्रिम धागे आहेत तर यांची नावे तुम्ही बघू शकता. बघा तुम्हाला माहित आहे का, रेशीम हा नैसर्गिक धागा रेशीम कीटकाच्या कोशापासून मिळवतात. बघा रेशीम जो आहे, रेशीम धागा जो आहे तो नैसर्गिक धागा रेशीम कीटकाच्या कोशापासून मिळत असतो. या ठिकाणी बघा रेशीम किडा आहे, त्याचे जे कोश आहे त्यापासून रेशमाचा धागा भेटत असतो. त्यानंतर बघा एका कोशापासून 500 मीटर ते 1300 मीटर पर्यंत लांबीचा धागा मिळतो. बघा एक जरी हा कोश आहे तर त्यापासून किती मीटर धागा मिळत आहे, बघा 500 मीटर ते 1300 मीटर इतका लांबीचा तुम्हाला धागा भेटत असतो. रेशमाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रथम चीनमध्ये सुरू झाले असे म्हणतात. बघा सुरुवातीला रेशीम जो आहे तर हे रेशमाचा उत्पादन जे आहे तर ते सर्वात प्रथम कुठे घेण्यात आलं, चीनमध्ये घेण्यात आलं असे म्हणत असतो आपण. मग रेशीम हा जो उत्पादन आहे किंवा रेशीम बनवण्यासाठी जो रेशमी किडा वापरला जातो तो सर्वात अगोदर चीनमध्ये वापरला गेला आहे असे आपण म्हणत असतो. प्रश्न येऊ शकतो, त्याचं उत्तर येणार आहे चीन. त्यानंतर बघा पुढे बघा माहिती घेऊयात. पूर्वीच्या काळी नैसर्गिक धाग्यांपासून बनणाऱ्या जवळजवळ सर्व वस्तू आजकाल कृत्रिम धाग्यांपासून बनतात. बघा पूर्वीच्या जे काळी जे काही नैसर्गिक धाग्यांपासून शर्ट्स बनायचे, पॅन्ट्स बनायचे, कापसापासून असेल किंवा रेशमी धाग्यापासून असेल, तर आता ते सर्व शर्ट्स असतील मग हे आता कृत्रिम धाग्याने बनलेले तुम्हाला दिसून येत असतात. शर्ट्स असतील, पॅन्ट्स असतील किंवा तुमचे दप्तर असतील, तसे जे काही वेगवेगळे वस्त्र आहेत, मुलांचे मुलींचे ड्रेसेस असतील, तर हे पहिले नैसर्गिक धाग्यांपासून बनलेले असते.
परंतु आता त्यांची जागा जी आहे तर ती आता कृत्रिम धाग्यांनी घेतलेली आहे आपल्याला असे दिसून येत असते. म्हणजेच कृत्रिम धाग्यांपासून या वस्तू बनवलेल्या आपल्याला दिसून येत आहे. त्यामध्ये बघा नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, ॲक्रिलिक हे कृत्रिम धागे व त्यांपासून निर्माण होणाऱ्या अनेक वस्तू आपल्या वापरात आहेत. बघा आता तुम्ही बघशाल नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, ॲक्रिलिक हे जे आहे तर यांपासून आपल्याला ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तयार झालेल्या अनेक वस्तू आपण वापरात घेत असतो. त्यामध्ये आता जे नायलॉन आहे तर त्या नायलॉन विषयी आता माहिती बघूयात. यामध्ये बघा या धाग्याचा शोध न्यूयॉर्क व लंडन येथे एकाच काळात लागला. बघा नायलॉन या धाग्याचा जो शोध आहे तर हा शोध न्यूयॉर्क व लंडन येथे एकाच काळात लागला, म्हणून न्यूयॉर्कचे NY व लंडनचे लॉन ही आद्याक्षरे एकत्रित करून त्याला नायलॉन असे नाव देण्यात आले. बघा नायलॉन हा जो छान बघा त्यांनी काय केलेलं आहे, न्यूयॉर्कचं काय घेतलेलं आहे NY घेतलेला आहे. त्या स्पेलिंग मधलं न्यूयॉर्कचा जो आहे तर त्यांनी काय घेतलेलं आहे सुरुवातीचं NY घेतलेलं आहे आणि लंडनचं काय घेतलं आहे LON, म्हणजे यापासून नायलॉन हा शब्द तयार झालेला आहे. खूप भारी यांनी माहिती दिलेली आहे बघा. म्हणजे त्याचा शोध न्यूयॉर्क मध्ये लागला आणि लंडन मध्ये पण लागला या धाग्याचा, म्हणून त्यांनी मग या धाग्याला नेमकी नाव काय द्यायचं ते दोघांचे आद्याक्षर घेतले, त्यांपासून नायलॉन हा शब्द तयार केलेला आहे. मग अशा प्रकारे हा नायलॉन धागा आणि त्याची नाव कशा प्रकारे पडलं हे तुम्हाला छान प्रकारे समजलेलं आहे. नायलॉनचे धागे चमकदार, मजबूत, पारदर्शी आणि जलरोधी असतात. बघा जो नायलॉन आहे, नायलॉनचे धागे काय आहेत, चमकदार आहे, मजबूत आहे, पारदर्शी आहे आणि जलविरोधी पण आहे. आणि वस्त्र निर्मिती, मासेमारीची जाळी आणि दोरखंड इत्यादी तयार करण्यासाठी हे धागे वापरात आणतात. बघा मग नायलॉनचा उपयोग कुठे कुठे होते बघा, वस्त्र निर्मिती असेल, तसेच मासेमारीची जी जाळी बघितलेली असेल त्यामध्ये जो पक्का धागा जो आहे म्हणून नायलॉनचा उपयोग केला जातो. दोरखंड असेल यामध्ये सुद्धा नायलॉनचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता नायलॉनचा शोध कुठे लागलेला आहे त्याच्या नावामध्येच त्यांनी दिलेला आहे. म्हणून खूप सारी छान माहिती नायलॉनची आपण बघितलेली आहे. कृत्रिम धागे या ठिकाणी तुम्ही फोटो त्यांनी दिलेले आहे बघा. त्यानंतर आता पुढील नायलॉन झाल्यानंतर रेयॉन जो धागा आहे तर त्या रेयॉन धाग्याविषयी आता बघूयात. कापूस व लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या रसायनामध्ये विरघळून एक द्रावण तयार केले जाते. या द्रावणापासून यंत्राच्या साहाय्याने हे धागे मिळतात. बघा जे कापूस असेल तसेच लाकडाचा जो लगदा आहे, आता आपण बघितलं लाकडाचा लगदा कशा प्रकारे तयार करतात. कापूस जो आहे नैसर्गिक पदार्थ आहे. आता हे दोन पदार्थ सोडियम हायड्रॉक्साईड, बघा या ठिकाणी हा जो सोडियम हायड्रॉक्साईड आहे या रसायनामध्ये जेव्हा मिक्स केलं जातं, विरघळलं जातं, विरघळून एक द्रावण तयार केले जाते. या द्रावणापासून यंत्राच्या साहाय्याने धागे मिळवले जातात. बघा कापूस, लाकडाचा लगदा आणि सोडियम हायड्रॉक्साईड या तिघांचं मिळून द्रावण केलं जातं आणि त्यापासून जे धागे यंत्राच्या साहाय्याने धागे मिळवले जातात. यांना मजबूती आणि चकाकी असते. यांना काय असते, मजबूती असते, चकाकी असते, म्हणून त्यांना कृत्रिम रेशीम असे म्हणतात. बघा काय म्हणत असतात, कृत्रिम रेशीम असे म्हणत असतात. तो रेशीम वेगळा जो कीटकांपासून भेटत असतो, रेशमी किड्यांपासून भेटत असतो, तो नैसर्गिक आहे. आणि हा कृत्रिम रेशीम रेयॉनला आपण म्हणत असतो. ही दोन्ही पण वेगवेगळे आहे. सूर्यकिरणांसारखे चमकदार या अर्थाने रेयॉन हा शब्द वापरता. बघा सूर्यकिरणासारखे चमकदार, हे चमकतात. रेयॉनचे जे वस्तू बनवल्या जातात किंवा हे शर्ट्स असतील,
वेगवेगळे जे पदार्थ बनवले जातात, वस्तू बनवले जातात, तर हे चमकदार असतात, सूर्यकिरणासारखे चमकदार असतात. या अर्थाने त्याला आपण रेयॉन असे नाव पडलेले आहे. जसं नायलॉनचं कसं नाव पडलेलं आहे, 2 देशांनी शोध लावलेला आहे, त्यांचे दोघांचे आद्याक्षर घेतलेलं आहे. तशाच प्रकारे रेयॉनचं जे आहे तर ते रेयॉनचं सूर्यासारखं चमकदार असल्यामुळे त्याला रेयॉन असं नाव पडलेलं आहे. त्यानंतर बघा डेक्रॉन, टेरेलिन आणि टेरिन. बघा पुढचे जे धागे आहेत तर त्यांविषयी आता माहिती घेऊयात. डेक्रॉन, टेरेलिन आणि टेरिन खनिज तेलापासून मिळणाऱ्या विविध हायड्रोकार्बन घटकांचा बहुवारिक शृंखला करण्यासाठी वापर होतो. अशा बहुवारिकेचे द्रावण बारीक छिद्रे असलेल्या चाळणीतून दाबतात. यातून तयार होणारे धागे थंड झाल्यावर त्यांचा एक अखंड व लांब तंतू बनतो. या तंतूंना पीळ देऊन धागा बनवतात. बघा डेक्रॉन, टेरेलिन आणि टेरिन हे जे आहे खनिज तेलापासून मिळणारे विविध हायड्रोकार्बन घटकांचा बहुवारिक शृंखला करण्यासाठी वापर होतो. अशा बहुवारिक द्रावण बारीक छिद्रे असलेल्या चाळणीतून दाबतात. दाबल्यानंतर त्यातून तयार होणार जे धागे, दाबल्यानंतर जे धागे होणार आहे, धागे थंड झाल्यावर त्यांचा एक अखंड जो आहे तर तो लांब तंतू बनतो. या तंतूंना पीळ देऊन धागा बनवतात. बघा निरनिराळी रसायने वापरून निरनिराळ्या गुणधर्माचे धागे बनवतात. याच धाग्यांना डेक्रॉन, टेरेलिन आणि टेरिन अशी विविध नावे मिळालेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे डेक्रॉन असेल, टेरेलिन असेल आणि टेरिन हे जे धागे आहे कशा प्रकारे तयार होत असतात तर त्याची प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया आपण बघितलेली आहे. नवीन आता याच्यात काय शिकायचं आहे बघा, नवीन शब्द तुम्हाला आता शिकायचा आहे यामध्ये हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं? खनिज तेलापासून मिळणारा घटक. जे खनिज तेल आहे त्यापासून काय भेटत असतं? हायड्रोकार्बन हा वायू आहे तर तो वायू भेटत असतो. त्याचा उपयोग आपण डेक्रॉन, टेरेलिन आणि टेरिन हे धागे तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी वापरत असतो. त्यानंतर बघा बहुवारिक शृंखला. आता 2 शब्द आपण यामध्ये बघितलेले आहे, हायड्रोकार्बन आणि बहुवारिक शृंखला. म्हणजे लहान घटकांची एकत्र गुंफण होऊन तयार होणारी अखंड साखळी. बघा बारीक बारीक धागे एकत्र करून जी शृंखला तयार केली जाते त्याला बहुवारिक शृंखला असे म्हणलं जातं. बघा कृत्रिम धाग्यांचे उपयोग. कृत्रिम धागे वापरून या ठिकाणी बघा हे जे कपडे आहे ब्लँकेट आहे, ब्लँकेट बनवलेले तुम्हाला दिसून येत असतात. त्यानंतर या ठिकाणी बघा विविध जे आहे, त्यानंतर हे रेनकोट सारखे शर्ट्स असतील तर ते बनवले जातात. त्यानंतर हे तुम्हाला धागा दिसन नायलॉनचा. त्यानंतर हे शर्ट्स असतील, सॉक्स असतील, तर हे काय आहे तर हे कृत्रिम पदार्थापासून बनवलेले तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. म्हणजे कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले ते पदार्थ आहेत. यामध्ये बघा कृत्रिम धाग्यांचे गुण व दोष. आता जे कृत्रिम धागे आहेत त्यांचे गुण व दोष आपल्याला बघायचे आहे. या ठिकाणी गुण दिलेले आहे आणि या ठिकाणी दोष दिलेले आहे. या दोघांचा सुद्धा आपल्याला अभ्यास बघायचा आहे. या ठिकाणी बघा हे धागे खूप मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात. आता कृत्रिम धागे खूप, आपल्याला त्याला लिमिट नाही, जेवढे लागेल तेवढे आपल्याला बनवता येतात. त्यानंतर बघा पुढचा गुण दिलेला आहे, या धाग्यांची किंमत कमी असते. बघा जे कृत्रिम धागे आहे ते स्वस्त असतात. त्यानंतर बघा पुढे दिलेले आहे अतिशय टिकाऊ व मजबूत असतात. हे धागे कृत्रिम जे धागे आहे टिकायला जास्त काळ असतात आणि मजबूत पण असतात. दीर्घकाळ उपयोगात आणता येतात. म्हणजे साहजिकच आहे, टिकाऊ मजबूत असले तर जास्त काळ हे टिकणार आहे. त्यानंतर बघा जलरोधक असल्यामुळे भिजणे, कुजणे अशा क्रिया घडत नाहीत. कपडे लवकर सुकतात. बघा यांचा उपयोग काय आहे तर बघा जलरोधक आहे म्हणजे भिजत नाही, कुजत नाही, त्यामुळे काय कुजणे अशी क्रिया त्यावर घडत नाही. कपडे लवकर सुकतात. ही काय आहे कृत्रिम धाग्यांचं गुण आहे. पुढे बघा अजून कोणतं गुण दिलेला आहे, वापरासाठी हलके आणि सोयीस्कर असतात. वापरायला
वजनाने हलके आणि सोयीस्कर असतात. चकाकी चांगली असल्यामुळे व्यक्तिमत्व खुलण्यास मदत होते. बघा, चकाकी एखाद्या शर्ट्सला आणि चकाकी असेल तर नक्कीच ती व्यक्ती आहे तर ती व्यक्ती अशी खुलून दिसलेली आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर बघा पुढील आहे, या धाग्यांपासून बनवलेल्या कापडांना सुरकुत्या पडत नाहीत. हे धाग्यांपासून जे कृत्रिम धागे वापरून जर तुम्ही शर्ट्स पॅन्ट्स तयार केलेले असतील तर त्यांना सुरकुत्या लवकर पडत नाही, तसेच त्यांना ओरखडे सुद्धा पडलेले आपल्याला दिसून येत नाही. आता हे सर्व आपण गुण बघितलेले आहे. आता दोष बघूयात. जलरोधी असल्यामुळे शरीराचा घाम शोषला जात नाही. बघा, आपला जो शरीराचा जो घाम आहे तर तो शोषला गेला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे त्वचेचे रोग होणार नाही. जर शरीराचा घाम शोषला नाही आपल्या शर्ट्सनी तर काय होणार आहे, आपल्याला त्वचेचे रोग होऊ शकतात. म्हणून हा पण आपल्याला एक दोष सांगू शकतो. त्यानंतर बघा, ह्या धाग्यांपासून बनलेले कपडे सतत बघा, या धाग्यांपासून बनलेले कपडे सतत वापरले तर त्वचा ओलसर राहून त्वचेचे विकार होण्यासाठी शक्यता असते. आपण बघितलेलंच आहे, कारण घाम जर शर्ट्समध्ये तो त्यामध्ये शोषून घेतला नाही शर्टाने तर नक्कीच आपल्याला त्वचेचे रोग किंवा विकार होऊ शकतात. या धाग्यांचे कपडे विशेषतः उन्हाळ्यात वापरणे त्रासाचे असते. साहजिकच आहे, उन्हाळ्यात जास्त आपल्याला घाम येत असतो, त्यामुळे काय होऊ शकतं की जर असे कृत्रिम धाग्यांनी बनवलेले जर पदार्थ आपण वापरले तर नक्कीच आपल्याला उन्हाळ्या ऋतूमध्ये त्रास होऊ शकतो. त्यानंतर बघा, हे धागे लवकर पेट घेणारे असतात. हे धागे आहे तर हे धागे लवकर पेट घेणार म्हणजे आगीजवळ गेलं तर लवकर पेटतील असे धागे असतात. नंतर बघा पुढे काय सांगितलेलं, या धाग्यांपासून बनवलेल्या कापडांनी पेट घेतला तर ते त्वचेला चिकटून बसतात आणि त्यांपासून गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. बघा, जर या धाग्यांपासून जर आपण शर्ट्स वापरले किंवा पॅन्ट्स वापरल्या, समजा आग लागली तर ते पदार्थ त्वचेला लगेच चिटकून राहतात, जेणेकरून आपल्याला गंभीर जखमा किंवा गंभीर स्वरूपाचा धोका आपल्याला उद्भवू शकतो. तसेच बघा, धाग्यांचे सूक्ष्म जीवांद्वारे विघटन होत नाही. बघा, एकदा जर तुम्ही कृत्रिम प्रकारचा जर शर्ट्स किंवा पॅन्ट तयार केली तर ती सूक्ष्म जीवांद्वारे त्याचे विघटनच होत नाही, म्हणजे त्याला आपण विघटन न झाल्यामुळे त्याचा सूक्ष्म जीवांद्वारे त्याचे विघटन होणार नाही. मग अशा प्रकारे आपण सांगू शकतो कृत्रिम धाग्यांचे गुण आणि दोष. अशा प्रकारे आपण याची माहिती बघितलेली आहे. हे नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, निसर्ग वाचवण्यासाठी झाडे वाचवा, झाडे वाचवण्यासाठी कागद वाचवा, त्यासाठी कागदाचा वापर योग्य व काटकसरीने करा, कागदाचा पूर्ण वापर करा, कागदाचे पुनर्चक्रीकरण करा. बघा, निसर्ग वाचवायचा असेल, आपण बघितलेला कागद कशा प्रकारे तयार होतो. जे झाड आहे या ठिकाणी आपण त्याची माहिती घेतलेली आहे. रबर बघितल्यानंतर या ठिकाणी कागद, पाईन सारख्या बघा पाईन सारखं जे सूचीपर्ण झाड आहे तर या झाडाच्या लाकडाचा आपण वापर करत असतो. झाडाच्या लाकडाचा आपण कागद तयार करण्यासाठी वापर करत असतो. मग बघा, कागद जर आपण विनाकारण जर वाया घातले तर मग ते झाड जास्त वापरावं लागणार आहे, त्यांपासून कागद तयार करावं लागणार आहे. मग हे जर तुम्हाला थांबवायचं असेल तर कागद जो आहे तर तो योग्य रीतीने त्याचा वापर केला पाहिजे. जिथं गरज असेल तिथंच वापरला पाहिजे. त्याचं म्हणजे आता समजा एखादा रिकामा कागद आहे किंवा पोस्टर असेल रिकामा असेल तर त्याचं कव्हर म्हणून तुम्ही वापर करू शकता, त्याच्यावर काही तुमच्या नोंदी ठेवू शकता, जेणेकरून त्याचा परत वापर किंवा काटकसरीने त्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर कागदाचे जर पुनर्चक्रीकरण केले तर नक्कीच आपला निसर्ग वाचवण्यासाठी किंवा झाडे वाचवण्यासाठी आपण नक्कीच त्याचा आपला हातभार त्याला लागू शकतो. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे, कृत्रिम धाग्यांचे दोष लक्षात घेऊन योग्य प्रकारे वापरत आणले बघा तर ते उपयुक्त ठरतात आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या
वापरावरचा ताण कमी करतात. बघा, कृत्रिम धाग्यांचा दोष जर तुम्हाला लक्षात आला, कृत्रिम धाग्यांचे दोष जर तुम्हाला लक्षात आले, योग्य प्रकारे वापरात आणले तर ते उपयुक्त ठरतात आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापराचा ताण कमी करतात. मग त्याचं जे कृत्रिम धाग्यांपासून जे काही बनवलेल्या वस्तू आहे, तर ह्या जेवढ्या लागतात तेवढ्याच आपण जर घेतल्या किंवा जिथं त्याची गरज आहे तेवढ्या जर वापरल्या तर नक्कीच नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावरील जो ताण आहे तो ताण नक्कीच काय होणार आहे, कमी होणार आहे. तर अशा प्रकारे ही आपण माहिती बघितलेली आहे. आपण काय शिकलो, आता आपल्याला काय शिकायचं आहे, आपण या पाठामध्ये काय शिकलेलो आहोत त्याकडे एकदा आता आपण लक्ष देऊयात. बघा, आपल्या वापरात नैसर्गिक निर्मित, निसर्ग निर्मित तसेच मानव निर्मित असे दोन प्रकारचे पदार्थ येतात. निसर्ग निर्मित पदार्थामध्ये जैविक किंवा अजैविक असे येतात. जैविक पदार्थ वनस्पती, बघा जे आपण वर्गीकरण बघितलेलं आहे, नैसर्गिक पदार्थामध्ये दोन असतात, जैविक अजैविक. आता त्यामध्ये जैविक जे आहे त्यामध्ये बघा वनस्पतीजन्य असतात आणि प्राणीजन्य. वनस्पतीपासून जे पदार्थ भेटतात त्यांना वनस्पतीजन्य, प्राण्यांपासून जे पदार्थ भेटत असतात त्यांना प्राणीजन्य असं म्हणत असतो. या आपण पाठामध्ये याचा अभ्यास जो आहे तर तो अभ्यास बघितलेला आहे. त्यानंतर आहे बघा रबर, कागद, कृत्रिम धागे आपल्या दैनंदिन वापरातील महत्वाची मानवनिर्मित पदार्थ आहेत. बघा, जसं की रबर असेल, कागद आहे, कृत्रिम धागे आहे, आपल्या दैनंदिन वापरातील काय आहे, मानवनिर्मित पदार्थ आहेत. वरील जे पदार्थ आहे रबर, कागद आणि कृत्रिम धागे हे काय आहे, मानवनिर्मित पदार्थ आहेत. त्यानंतर बघा, हे मानवनिर्मित पदार्थ तयार करताना विशिष्ट पद्धती वापरल्या जातात. मग बघा, जे मानवनिर्मित पदार्थ असतात त्यांना विशिष्ट पद्धत वापरून आपण काय करत असतो, हे पदार्थ जे आहेत ते पदार्थ बनवत असतो. अशा प्रकारे आपण या पाठाचा अभ्यास बघितलेला आहे. आता चौफेर मध्ये काय आपल्याला माहिती दिलेली आहे बघूयात. विज्ञान शिकताना आपण ते स्वतः पडताळून पाहिले, पण इतरांचे काय. बघा, विज्ञान शिकताना आपण ते स्वतः पडताळून पाहिले पण इतरांचे काय, हे सर्व इतरांना माहीत आहे का. प्रत्येक घटनेमागे विज्ञान आहे हे प्रत्येकाला समजून सांगणे गरजेचे आहे. म्हणून आपल्याला जे समजले ते सर्वांना सांगूया, समजून घेऊया, त्यानुसार वागूया. बघा, प्रत्येक आपण विज्ञानामध्ये खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन आपल्याला शिकायला भेटतात. आपल्याला जशी माहिती भेटते तशी इतरांना त्याची माहिती भेटते का. आपले भाऊ असेल, बहीण असेल, तसेच बघा मम्मी असतील, पप्पा असतील, आजी आजोबा यांना ही माहिती आहे का. तसेच प्रत्येक घटनेमागे विज्ञान आहे तर हे आपल्याला सांगणे गरजेचे आहे. म्हणून आपल्याला समजले ते सर्वांना सांगूया, समजावून देऊया आणि त्यानुसार आपण वागूया. बघा, आता जर तुम्ही नायलॉन जो शब्द कशा प्रकारे धागा तयार झालेला आहे याची जर छान रित्या तुम्ही जर माहिती सांगितली तर नक्कीच सगळ्यांना ती आवडणार आहे. अशा प्रकारे खूप अशा गमतीशीर अशा काही गोष्टी आहे आपण पाठामध्ये शिकत असतो. या गोष्टी जर तुम्ही इतर तुमच्या घरातील सदस्यांना जर तुम्ही सांगितल्या तर नक्कीच त्यांना पण उपयोग होणार आहे आणि आपल्याला पण उपयोग होणार आहे. तर बघा, या पाठाचा आपण अभ्यास बघितलेला आहे. आता आपल्याला स्वाध्याय जो आहे तर तो स्वाध्याय सॉल्व्ह करायचा आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. आता यामध्ये बघा, व्होल्कलायझेशन मध्ये तयार होणारे रबर डॅश पदार्थ आहे. बघा, व्होल्कलायझेशन मध्ये जे पदार्थ आहे हे मानवनिर्मित आहे, पण आपण एकदा चेक करूयात. या ठिकाणी बघा व्होल्कलायझेशन शोध लागला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो आपला रिकाम्या जागाचा पहिला प्रश्न आहे तर त्याचं उत्तर बघूयात. या ठिकाणी बघा, व्होल्कलायझेशन मध्ये तयार होणारे जे रबर आहे तर हे पदार्थ जे कोणते असणार आहे, कृत्रिम पदार्थ आहे. कोणते आहे,
कृत्रिम पदार्थ आहेत. कारण व्होल्कलायझेशन त्यालाच आपण मानवनिर्मित पदार्थ सुद्धा म्हणत असतो. आता हे व्होल्कलायझेशन मध्ये आपण प्रक्रिया करत असतो, म्हणजे मानवाने तयार केलेले जे पदार्थ आहेत त्याला आपण मानवनिर्मित म्हणत असतो. म्हणजे निसर्गात जे अवेलेबल आहे त्यांचा वापर करून आपल्या गरजेसाठी आपण ज्या गोष्टी तयार करत असतो त्यांना मानवनिर्मित पदार्थ म्हणत असतो. त्यामध्ये व्होल्कलायझेशन मध्ये मानवानेच रबर आणि गंधक याचा वापर करून कृत्रिम पदार्थ तयार केलेले आपल्याला दिसून येत असतात. त्यानंतर बघा, हा पहिला बघितला. दुसरा बघूयात, नैसर्गिक पदार्थावर प्रक्रिया करून बघा, नैसर्गिक पदार्थावर प्रक्रिया करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात. अशा प्रकारे याचं उत्तर असणार आहे प्रक्रिया. त्यानंतर पुढची रिकामी जागा, न्यूयॉर्क व लंडन येथे डॅश या कृत्रिम धागा तयार करतात. कोणता असणार आहे? नायलॉन. मराठीमध्ये नाव लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा लिहू शकता. त्यानंतर बघा, रेयॉनला या नावाने ओळखले जाते. रेयॉन बघूयात, रेयॉनला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा, कृत्रिम रेशीम आपण बघितलेला आहे. या ठिकाणी बघा, कृत्रिम रेशीम या नावाने ओळखले जाते. अशा प्रकारे तुम्हाला रिकाम्या जागा या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, उत्तरे लिहा. यामध्ये बघा, मानवनिर्मित पदार्थाची गरज का निर्माण झाली? बघा, जशी लोकसंख्या जसजशी वाढू लागली त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला मानवनिर्मित पदार्थाची गरज भासलेली आपल्याला दिसून येत असते. मग त्याचं व्यवस्थित तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. सुरुवातीलाच पाठामध्ये याचा अभ्यास आपण बघितलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ मिळतात? वनस्पतीजन्य त्यामध्ये कापूस असेल, रेशीम असेल. या ठिकाणी बघूयात, या ठिकाणी त्यांनी दिलेलं पण आहे आपल्याला. बघा, जो तक्ता दिला होता या ठिकाणी या ठिकाणी बघा, जसं चामडा असेल, लोकर आहे, तर ही काय आहे? वनस्पतीजन्य आहे. तसं ताग आणि कापूस जे आहे तर हे काय असणार आहे? आपलं चामडा आणि लोकर प्राणीजन्य आहे. चामडं आणि लोकर जे आहे तर ते प्राणीजन्य पदार्थ आहे, आणि ताग आणि कापूस जे आहे तर ते काय असणार आहे? वनस्पतीजन्य पदार्थ असणार आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ मिळतात ते लिहायचं तुम्हाला आहे. त्यानंतर बघा, व्होल्कलायझेशन म्हणजे काय? बघा, व्होल्कलायझेशन म्हणजे काय? आपण ही प्रक्रिया बघितलेली आहे. व्होल्कलायझेशन प्रक्रिया या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाणार आहे. या पद्धतीमध्ये बघा, रबर गंधकाबरोबर 3 ते 4 तास तापवले जाते. बघा, रबर घेतलं जातं जे निसर्गात भेटलेलं राहतं, नैसर्गिक रबर, आणि गंधक घेतलं जातं. हे 2 ते 3 तास एकत्र करून तापवले जाते व त्यापासून जी त्या प्रोसेस जी आहे तर तिला आपण काय म्हणत असतो? व्होल्कलायझेशन प्रक्रिया असे म्हणत असतो. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थापासून धागे मिळतात? बघा, नैसर्गिकरित्या कोणते पदार्थ आहेत? कापूस आहे, त्यानंतर बघा रेशीम आहे. या पदार्थांपासून धागे मिळतात. अशा प्रकारे उत्तर लिहा. या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर लिहायची आहे. आमचे उपयोग काय? यामध्ये बघा, माती जी आहे, मातीचा तुम्हाला उपयोग लिहायचा आहे. मातीपासून आपल्याला कशा प्रकारे वस्तू बनवत असतो, तसेच अन्नधान्य पिकवण्यासाठी सुद्धा मातीचा उपयोग करत असतो. त्यानंतर मग लाकूड आहे, लाकडापासून आपण खुर्ची असेल, टेबल असेल, विविध वस्तू आपण बनवत असतो. परत लाकडाचा उपयोग करून कागद सुद्धा बनवलेला आपण
पायरीन नावाची जी वनस्पती आहे किंवा जे झाडं आहे, वृक्ष आहे, त्यापासून आपण कागद बनवत असतो, त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. नायलॉन आहे, नायलॉनचे जे पदार्थ सॉरी वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंविषयी माहिती लिहायची आहे. त्यानंतर कागदाचा उपयोग, आता तुमचा शालेय तसेच आपला कार्यालयीन उपयोग असतो, खूप सारा उपयोग जो आहे कागदाचा आहे. त्यानंतर बघा तसेच रबर आहे, रबराचा उपयोग जसं की आपला हातातलं जे रबर असतं आपण नोटांना लावलेलं ते असेल किंवा त्यापासून खेळणी असतील, टायर असतील, यांमध्ये गंधकाचं प्रमाण जे कमी जास्त करून आपण हे पदार्थ तयार करत असतो. मग या रबराचा सुद्धा तुम्हाला उपयोग लिहायचा आहे. जे आपण टायर तयार केलेले आहे ते मोटरसायकल असतील, टू व्हीलर असतील किंवा 4 चाकी असतील, तर यांचे जे उपयोग जे टायर तयार केलेले आहेत आपण, तर हे रबरापासूनच तयार केलेले आहे. अशा प्रकारे यांची तुम्हाला उपयोग लिहायची आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, कागद निर्मिती कशी केली जाते तुमच्या शब्दात लिहा. बघा वरती आपण सुरुवातीला जो फोटो दिला होता त्यामध्ये सुद्धा प्रक्रिया सांगितलेली आहे आणि कागद निर्मिती कशा प्रकारे होती ती जशा प्रकारे दिलेली आहे तशाच प्रकारे तुम्हाला लिहायची नाही, तुमच्या शब्दामध्ये लिहायची आहे. तुम्हाला कशा प्रकारे समजलेलं आहे. सुरुवातीला कोणते झाड वापरले जाते, पायरी नावाचे झाड, त्यांची साल साईडला केली जाते. तर अशा प्रकारे पूर्ण रोल तयार होतं, कशा प्रकारे प्रोसेस, कोणती रसायनं मिसळले जातात त्याविषयी संपूर्ण माहिती तुमच्या शब्दात लिहायची आहे. अशा प्रकारे कागद निर्मिती कशी केली जाते हे तुमच्या शब्दात लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे कारणे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, उन्हाळ्यात सुती कापडे वापरावेत. मग उन्हाळ्यात सुती कापड का वापरावेत, तर जो उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातून घाम जास्त प्रमाणात बाहेर येतो व तो जर शर्टाने जर किंवा कापडाने जर तो तसाच राहिला, जर शोषून नाही घेतला तर आपल्याला त्वचेचे रोग होऊ शकतात. म्हणजे सुती कापड आहे तर ते काय करतात, घाम शोषून घेत असतात. म्हणून आपल्याला उन्हाळ्यात जे त्वचेचे रोग आहेत तर त्वचेचे रोग होत नाही. मग यासाठी आपल्याला सुती कापडे वापरावेत. त्यानंतर त्याचा अजून काही उपयोग असेल तो पण तुम्हाला लिहायचा आहे. पदार्थाचा वापर करण्यामागे काटकसर करावी. बघा, कारण जे आपण पदार्थ तयार करत असतो त्याचा काटकसर का वापर करावा, जेणेकरून निसर्गाची हानी होऊ नये. निसर्ग जे झाडे लावा झाडे वाचवा आपण असं म्हणत असतो, हे झाडं वाचवण्यासाठी आपण जर काटकसरीने या पदार्थांचा वापर केला नक्कीच आपण काय करू शकतो, तर जे निसर्ग आहे निसर्ग आपण वाचवू शकतो. तसेच बघा, कागद वाचवणे काळजाची गरज आहे. बरोबर आहे. तर कागद कशा प्रकारे तयार होतो, त्यामध्ये झाडांची किती नुकसान होत असतं आणि जर आपण कागद वाया घातला तर नुकसान कोणाचं होणार आहे, झाडांचं होणार आहे. जर झाडं नाहीशी झाली तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप सारा वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतो. त्याचं तुम्हाला व्यवस्थित कारण लिहायचं आहे. त्यानंतर बघा, मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे. कारण बघा, जे नैसर्गिक पदार्थ आहेत त्यांची जी किंमत आहे जास्त असते, परंतु मानवनिर्मित पदार्थ जे आहेत ते स्वस्त असतात. तसेच ते जास्त प्रमाणात आपण किती प्रमाणात तयार करू शकतो, म्हणून यांना मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे. त्यानंतर बघा, कुथित मृदा हे नैसर्गिक पदार्थ आहे. बघा, जी कुथित मृदा जी आहेत तर ती जमिनीवर बघा जे आपण म्हणू शकतो जे सूक्ष्मजीव आहेत तर ते सूक्ष्मजीव काय करत असतात, जे पदार्थ आहेत त्यांचं विघटन करत असतात, त्यामुळे कुथित मृदा तयार होत असते. मग ही कुथित मृदा काय आहे, नैसर्गिक पदार्थ आहे. सूक्ष्मजीव का आपण तयार करतो का, नाही, ते निसर्गातच आहे, म्हणून त्यांना आपण म्हणू शकतो कुथित मृदा ही नैसर्गिक पदार्थ आहे. कुथित मृदा आपण मागील काही पाठ जे बघितलेले आहे त्यामध्ये त्याची माहिती आपण घेतलेली आहे. अशा प्रकारे व्यवस्थित यांची कारणं तुम्हाला लिहायची आहे. कसे मिळवतात याची माहिती मिळवा. बघा, कसे मिळवतात याची तुम्हाला माहिती जी आहे तर ती माहिती मिळवायची आहे. लाख हा पदार्थ निसर्गातून कसा मिळवतात याची तुम्हाला माहिती मिळवायची आहे. लाख बघा, जो लाल कलरचा पदार्थ आहे बघा तो लाख म्हणत असतो, तर तो कशा प्रकारे निसर्गातून मिळत असतो तर याची तुम्हाला माहिती घ्यायची आहे. त्यानंतर बघा, मोती हे रत्न कसे मिळतात.
त्यानंतर मोती जो आहे तर तो आपण म्हणत असतो जे शिंपले आहे त्यामध्ये तो तयार होत असतो. त्यानंतर बघा त्याचे कशा प्रकारे तयार होत असतं त्याची सुद्धा तुम्हाला माहिती घ्यायची आहे. अशा प्रकारे हा स्वाध्याय तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर आता बघूयात उपक्रम काय आहेत. उपक्रम तुम्हाला दिलेले आहे. तुमच्या परिसरातील रबर, कागद अथवा कापड निर्मिती उद्योगाला तुम्हाला भेट द्यायची आहे व तुम्हाला माहिती मिळवायची आहे. बघा तुमच्या परिसरात जर रबर, कागद तसेच कापड निर्मितीचे जे उद्योग आहेत तर यांना भेट द्यायची आहे आणि त्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे. पुढचा उपक्रम आहे कागदाचे विविध नमुने गोळा करा व ते कोणत्या कामासाठी वापरले जातात त्याची नोंद घ्यायची आहे. कागदाचे विविध नमुने असतात बघा. तुमचा वहीचा कागद वेगळा असतो, पुस्तकाचा कागद वेगळा असतो. तसेच विविध कागद जे आहेत कागदांचे विविध नमुने तुम्हाला गोळा करायचे आहे. कोणत्या कामासाठी वापरले जातात त्याची तुम्हाला नोंद घ्यायची किंवा नोंद ठेवायची आहे. पुढचा उपक्रम आहे जुन्या वहीतील कोरे कागद घेऊन वही तयार करा. बघा जुना जो काळ होता तेव्हा बघा बुक बाइंडिंग करायचे, रिकामे कागद एकत्र करायचे, ते व्यवस्थित कापले जात असे, त्यांना दोन्ही साईडने एक पुठ्ठा वापरला जात असे व ते दोऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित बांधून आणि पॅक बांधल्या जात असे. मग त्याची एक चांगली जाड जी वही जी आहे तर ती वही तयार होत असे. अशा प्रकारे जुने वहीतील कोरे कागद घेऊन वही तयार करायची आहे. अशा प्रकारे छान असे 3 उपक्रम तुम्हाला दिलेले आहे. अशा प्रकारे या पाठाचा आपण संपूर्ण अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. जो आपला पाठ होता पदार्थ आपल्या वापरातील याचा संपूर्ण अभ्यास आपण बघितलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वी मधील सामान्य विज्ञान हा विषय आपण शिकत आहोत. त्यामधील हा पुढचा जो पाठ होता तर या पाठाचा आपण व्यवस्थित अभ्यास बघितलेला आहे. या अगोदरचे तुम्हाला जर लेक्चर बघायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलवर गेल्यानंतरची प्लेलिस्ट आहे तर त्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जायचं आहे. त्यामध्ये बघा इयत्ता 6वी सामान्य विज्ञान ही प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टवर गेल्यानंतर तुम्हाला सिक्वेन्सने लेक्चर बघायला भेटतील. अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये या नवीन एका पाठाचा आपण अभ्यास बघितलेला आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.